आपण ऐकत आहात भयसम्राट लेखक नारायण धारप यांची समर्थ कथा समर्थांना हाक। काही व्यक्तींचे आयुष्य पाहिले की असे वाटते जन्मापासून नियतीने यांच्याशी जणू उभा दावाच धरला आहे। सुमतीचे आयुष्य तसेच खडतर दिशाहीन अवस्थेत गेले होते। घरची गरिबी, त्यात लहानपणीच वडील गेलेले, चरितार्थाचे साधन नाही। आईने लोकांच्या परोपकारावर मुले कशी तरी वाढवलेली। घरकाम रेटता रेटता सुमतीचा जीव टेकीस यायचा। स्वतःबद्दल विचार करायला सुद्धा वेळ नव्हता। मग भविष्याबद्दल मोहक स्वप्ने रंगविणे तर दूरच राहिले। सुमती मोठी झाली, लग्नाला योग्य झाली। एकनाथचे सळ आईच्या कानावर आले आणि फारसे खोलात न जाता तिने लग्नाला संमती दिली। सुमतीला कोणी विचारलेच नाही। एकनाथला कोठेशी कारकुनाची नोकरी होती। पगार खरे म्हणजे दोघांच्या संसाराला पुरेसा नव्हता, पण एका बाबतीत एकनाथची मोठी बचत होत होती। तो ज्या खानावळीत राहत होता तिच्या मालकिनीला रमाबाईंना त्याने आपली मावशी मानले होते। खानावळीत त्याची राहायची व जेवणाची विनामूल्य सोय होत होती। त्या बदलात तो मावशींची बरेच कामे करीत असे। बिले तयार करणे, घाऊक मालकाची खरेदी करणे, हिशेब ठेवणे, गडी माणसावर नजर ठेवणे आणि इतर अनेक। मागच्या बाजूला जराशी स्वतंत्र अशी एक खोली मावशींनी त्याला दिली होती। सुमती नवीन घरी राहायला आली आणि माणसांच्या या अखंड वर्दळीने अगदी बुजून गेली। तिची ती एक टिचबर खोली सोडली तर इतरत्र कोठेही खाजगीपणा असा नव्हताच। पहाटेपासून जी गजबज सुरू व्हायची ती रात्री 10:30 वाजेपर्यंत, आणि सारखा तो ठराविक अन्नाचा वास। पण माणूस कशालाही रुळतो, तेवढ्या त्या अरुंद चौकटीतही सुमतीने आपल्या जीवनाचा लहानसा पसारा मांडला। आणि चिमणीचे घरटे एखाद्याने सहजगत्या उधळून द्यावे तसा काळाने तिचा संसार उधळून लावला। काळाला निष्ठुर म्हणून त्याच्या नावाने बोटे मोडण्यात काय अर्थ आहे? कोणत्याच घटनेमागे कार्यकारण भाव नव्हता, कोणत्याच घटनेला अर्थही नव्हता। एकनाथ घरी येतो काय, पोटात दुखते म्हणतो काय, सारेच विघटित। डॉक्टर आले, साधे उपचार झाले, दुखणे अगदी विकोपाला गेले। सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यायची धावपळ आणि पाहता पाहता खेळ खलास। सुमती आईकडे परत जाऊ शकली असती, पण ती गेली नाही। तिकडे जायचे म्हणजे तिच्यावर आणखी एका तोंडाचा भार टाकायलाच, नाही का? त्यापेक्षा मावशींचेच ऐकलेले काय वाईट? त्या तिला म्हणत होत्या, तू इथेच राहा। एकनाथ करत होता त्यातली जमतील तेवढे कामे तरी कर। इतकी माणसे जेवून जातात, त्यात तुझे एक तोंड का मला अधिक आहे? त्यांच्या मनात कोठेतरी खोलवर एकनाथबद्दल थोडीशी आपुलकी असावी, पण मावशींनी आजवर आपल्या मनाचा ठाव कोणाला लागू दिला नव्हता। जगाच्या धक्काधक्कीत त्या तर सुमतीपेक्षाही जास्त पोळल्या गेल्या होत्या। प्रेमाचा किंवा मायेचा फास पुष्कळ वेळा गळफास ठरतो असा त्यांना अनुभव आला होता। अंतःकरण उघडे केले की त्याला जखमा जास्तच होतात असा त्यांचा अनुभव होता। तेव्हा एकनाथ व मग सुमती यांच्याबद्दल त्यांना काही आपुलकी वाटत असली तर ती त्यांनी मनातच ठेवली। एकनाथ गेल्यावर आधी त्या काही बोलल्याच नाहीत। मग महिनाभराने त्यांनी सुमतीला त्याचीच काही कामे सांगायला सुरुवात केली, आणि शेवटी एकदा धीर करून तिने पुढचा विषय काढला तेव्हा त्यांनी तिला तिथेच राहायची सूचना केली। सुमतीने लागलीच होकार किंवा नकार काहीच दर्शवला नाही। आजचा निर्णय उद्यावर टाकत दिवसामागून दिवस गेले आणि सुमती मावशींकडेच राहणार ही गोष्ट गृहीत धरली गेली। मावशींच्या खानावळीतून हलायचा विचार किती कठीण होता। आधी तिने मनाशी तसा निर्धार केलाही होता, पण त्याची अंमलबजावणी मात्र ती आजची उद्यावर, मग उद्याची परवावर अशी सारखी लांबवत होती। आणि मग काही दिवसांनी तिने तो विचारच सोडून दिला। सुमती व मावशी यांच्यात प्रत्यक्ष असे काहीही बोलणे झाले नाही, पण सुमती इथेच राहणार हे दोघींनी मनोमन स्वीकारले। शेवटी खरी गोष्ट ही होती की चालू परिस्थितीत बदल असा दोघींनाही नको होता। खानावळीची इमारत दुमजली होती, मावशींच्या मालकीची होती। खालचा सर्व मजला खानावळीसाठी वापरला जात होता। जेवणाचे 2 मोठे हॉल्स, स्वयंपाकघर, कोठीघर, भांड्यांची खोली, नळ, मोरी व इतर सोयी असा सगळा पसारा होता। त्यातच सुमतीची एक खोली होती। वरचा मजला मावशींकडे होता, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे
सुमतीला येऊन 1 वर्ष उलटले तरी तिला एकदाही वर जायची वेळ आली नव्हती. सुरुवातीस ती स्वतःच्याच प्रश्नात इतकी गुंतून पडली होती की हा एक विशेष तिच्या लक्षातच आला नव्हता. आणि येण्याचे तसे कारणही नव्हते, कारण पहाटे 5 वाजताच मावशी खाली हजर व्हायच्या. लोकांच्या डोळ्यावरची झोपीची झापड दूर व्हायच्या आधीच त्यांचे स्नान आणि इतर सारे आटोपलेले असायचे. आणि मग रात्री सगळी आवराआवर होईपर्यंत मावशी जातीने हजर असायच्या. वर जाणाऱ्या जिन्याला लोखंडी गजांचे एक दार होते. आधी मावशी एकट्या होत्या तेव्हा त्यांनी ते सुरक्षिततेसाठी बसवून घेतलेले होते. आता त्याची खरी आवश्यकता उरली नसावी, तरी मनाला ती एक सवयच जडली होती. त्या दारामागे मावशी आपले खाजगी आयुष्य जगत होत्या. लोकांच्या नजरेआड खानावळवाल्या मावशी खाजगी आयुष्यात कशा होत्या हे कोणालाही माहीत नव्हते. आजवर ते जाणून घेण्याचीही कुणाला इच्छाही झाली नव्हती. पावसात अंग चोरून उभे राहावे तशी सुमती जगत होती. तिच्या तर मनातही हा विचार आला नव्हता. आणि काही उत्पात झाला नसता तर हा गाभा असाच अज्ञात राहिला असता. मावशींचा व्यवसाय जरी खानावळीचा होता तरी तेथील एकूण वातावरण घरगुती स्वरूपाचे असायचे. सरकारी लायसन्स जरी काढले असले तरी इमारतीबाहेर पाटी नव्हती. काय जी जाहिरात व्हायची ती तोंडीच. अनोळखी माणूस सहसा यायचाच नाही. कोणी नेहमीच्या मेंबरानेच आपला एखादा मित्र किंवा पाहुणा आणला तरच, एरवी नाही. तेव्हा त्या संध्याकाळी तो परका माणूस आधी एकट्यानेच आत आला हीच मुळात विलक्षण गोष्ट. हॉलच्या दाराशी त्यावेळी सुमती उभी होती आणि तिला तो प्रथम दिसला तेव्हा तो दाराच्या आत 1-2 पावलावर अनिश्चितपणे उभा होता. कपड्यात आणि दिसायला तो अगदी सामान्यच होता. त्याने आपली नजर 2-3दा खोलीवरून फिरवली आणि मग तो दाराजवळच्या एका रिकाम्या टेबलामागे बसला. त्याच्या प्रत्येक हालचालीत त्याचा नवखेपणा जाणवत होता. सुमती मावशीच्या सर्व मेंबरांना ओळखत नव्हती, पण रोज काम करणाऱ्या पोरांना सर्व चेहरे ओळखीचे होते. त्यांच्यातला एक आता सुमतीपाशी आला आणि म्हणाला, बाई, ते आत्ता आलेले रोजच्यापैकी दिसत नाहीत. काय करू? मावशींना बोलावू का? अरे आधी त्यांना त्यांचे नाव विचार, मग बघू, सुमती म्हणाली. तो पोरगा त्या टेबलापाशी गेला. नाव विचारायचे काम म्हणजे वास्तविक अर्ध्या मिनिटाचे सुद्धा नाही, पण त्या टेबलापाशी तो पोरगा बराच वेळ उभा होता. आणि मग तो काहीतरी ऐकण्यासाठी अगदी पुढे वाकल्यासारखा दिसला व मग झटकन मागे सरला. सुमतीकडे तो परत आला तेव्हा त्याचा चेहरा गांगरून गेल्यासारखा दिसत होता. काय रे, काय म्हणतात? सुमतीने विचारले. बाई, ते म्हणतात नाव रघु आहे. पोरगा अडखळून म्हणाला. बस एवढेच? रघुच? आडनाव वगैरे काही नाही? नाही, त्यांनी तसं सांगितलं नाही. मग त्याला एवढा उशीर लागला सांगायला? सुमती म्हणाली. अहो आधी काही सांगेनातच. पोरगा पुन्हा अस्वस्थ झाला होता. तो सुमतीच्या नजरेला नजर द्यायचे टाळत होता. आणि मग बोलले तेही इतके हळू की काही नीट ऐकूच येईना. एवढे कसे तरी बोलून तो आपल्या कामाला घाईघाईने निघून गेला. सुमतीला क्षणभर काय करावे हेच सुचेना. मावशींना कामातून उठवण्याआधी आपण स्वतः नीट चौकशी करावी असे शेवटी तिने ठरविले व ती त्या टेबलाकडे गेली. टेबलामागचा माणूस मान खाली घालून निश्चल बसला होता. सुमती टेबलापाशी जाऊन उभी राहिली तरी त्याची मान तशीच खाली राहिली. त्याने इतरही कोणती हालचाल केली नाही. पण आपण येथे येऊन उभे राहिलो आहोत हे त्याला नक्कीच कळले असले पाहिजे. तिच्या मनात एक रागाचा विचार आला. ती जरा ठसक्यातच म्हणाली, हे पहा, तुमचे इथे काय काम आहे? कोणाच्या ओळखीने वगैरे आला आहात का? काही वेळ तो तसाच बसून राहिला. याने माझा प्रश्न ऐकला की नाही, हा बहिरा तर नाही असं सुमतीला वाटायला लागलं. त्याने तिचा प्रश्न ऐकला होता. त्याची मान हलायला लागली होती. इंचाने ती वर यायला लागली होती. पण इतकी सावकाश, ती क्रिया कधी संपणारच नाही असे तिला वाटले. शेवटी एकदाचे ते काम पुरे झाले आणि त्याचा संपूर्ण चेहरा सुमतीला प्रथमच स्पष्ट असा दिसला. चेहऱ्यावर 1-2 दिवसांची दाढीची वाढ होती. डोक्यावरचे केस जरा विस्कटलेले होते. पण हे ती केव्हाच विसरून गेली, कारण तिचे सारे लक्ष
त्या 2 डोळ्यांनी वेधून घेतले होते. 2 विशाल, भुरे, पाणावलेले, पापणीही न लावता तिच्याकडे एकटक पाहणारे डोळे. सुमतीने आधारासाठी टेबलाची कड एकदम घट्ट धरली. एक क्षणभर तिला चक्कर आल्यासारखे वाटले. आत्ता ही नजर समोर नीट एकाग्र होत नव्हती. उघड्या दारातून येणाऱ्या रात्रीच्या गार वाऱ्याने असेल, पण तिच्या सर्व अंगावर अधूनमधून एक शहारा उठत होता. तिने टेबल घट्ट धरले होते. तिच्या मनाचा गोंधळ झाला होता. आपण इथे कशासाठी उभे आहोत हेच ती क्षणभर पार विसरून गेली होती. ते तिला मोठ्या प्रयत्नाने आठवावे लागले. हो, मावशी, खानावळ. समोरच्या चेहऱ्यातले ओठ सावकाश सावकाश हलत होते. ते जर काही शब्द असतील तर ते तिच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते. काय म्हणालात तुम्ही? ती जरा अनिश्चित आवाजात म्हणाली. डोळे तिच्यावर खिळले होते. ओठ अजूनही हलत होते. त्या शब्दांचा मागोवा घेण्यासाठी सुमती आणखी पुढे वाकली. मोठ्या कष्टाने उच्चारलेला एक शब्द तिच्या कानापर्यंत कसा तरी येत होता. मावशींना सांगा, रघु आला आहे. सुमती मागे सरकण्याआधीच त्याची मान परत खाली गेली होती. आपण आता जे ऐकले ते खरेच ऐकले का, याचाच तिला संशय पडला होता. कारण ते शब्द नेहमीसारखे वाटले नव्हते. काहीतरी वेगळेच. खाली मान घालून निश्चलपणे बसलेल्या त्या माणसाकडे पाहताच तिच्या अंगावर परत एकदा सरसरून काटा आला. हा प्रकार मावशींच्या कानावर घालावा आणि त्यातून आपले अंग शक्यतो बाहेर काढावे असे तिला वाटले. तिच्या मागे इतर 1000 कामे होती. दौडायला वेळ नव्हता. सुमती तिथून निघाली. ती सरळ स्वयंपाकघरात गेली. मावशी स्वयंपाकावर देखरेख करण्यात गुंतल्या होत्या. स्वयंपाकघरातली गडबड, धांदल, चुराणाची गरमागरम हवा, सुमतीला ते वातावरण कसे ओळखीचे, सुसह्य असे वाटले. नाहीतर बाहेर त्या टेबलाशी तिला अगदी कसेच वाटायला लागले होते. त्याला नेटके शब्द नव्हते तरीही. मावशी, आपला आवाज कापत आहे, चिरका येत आहे, याची तिला कल्पना नव्हती. मावशी, बाहेर कुणीतरी रघु म्हणून आलाय. रघु? मावशी मागे बसत विचार करीत म्हणाल्या. हो, तो इतर काहीच सांगत नाही. ठीक आहे, मी पाहते कोण आहे ते. मावशींनी मोरीवर हात धुतले, पदराला पुसले व त्या बाहेर आल्या. जवळजवळ नकळतच सुमतीही त्यांची ही भेट पाहण्यासाठी दारात येऊन उभी राहिली. मावशी घरात नेहमी रुबाबात वावरत असत. आत्ताही त्या दाराजवळच्या टेबलाकडे निघाल्या तेव्हा अगदी आत्मविश्वासाने पावले टाकीत होत्या. टेबलामागचा तो माणूस अजूनही मान तशीच खाली घालून बसला होता. सुमतीला तर अशी शंका आली की त्याने आपले शरीर एक तसूभरही हलवलेले नाही. मावशी त्यांच्या टेबलापर्यंत पोहोचल्या. टेबलावर दोन्ही हात टेकवून उभ्या राहिल्या. त्या काहीतरी बोलल्या असल्याच पाहिजेत, कारण इतका वेळ खाली असलेली त्याची मान सावकाश सावकाश वर आली आणि ते भुरे डोळे मावशींच्या चेहऱ्यावर खिळले. सुमतीच्या नकळत तिचे शरीर ताठ झाले होते. हात दरवाजाच्या चौकटीवर आवळले गेले होते. त्या एका क्षणापुरते इतर सर्व आवाज थांबले होते आणि इतक्या लांब वरूनही सुमतीला मावशींचा एकदम आत ओढला गेलेला श्वास ऐकू आला. एक क्षणभर त्या तशाच अगदी पुतळ्यासारख्या निश्चल उभ्या राहिल्या आणि मग त्यांनी चढदिशी एक पाऊल मागे घेतले. त्यांचा एक हात बहुतेक तोंडावर असावा. सुमतीकडे त्यांची पाठ होती, पण त्यांची मान हळूहळू हलत होती. नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे? त्या स्वतःशीच म्हणत होत्या. त्या माणसाची नजर अजूनही मावशींच्या चेहऱ्यावरच खिळलेली होती. सुमतीला आता दिसले की त्याचे ओठ सावकाश सावकाश हलत आहेत. त्याच्या त्या खोल, पोकळ, दमछाक झालेल्या आवाजात तो मावशींना काहीतरी सांगत होता. मावशींनी मध्येच एकदा जोराने मान हलवली. सावकाश बोलणे चालूच राहिले. लोकांच्या एका शब्दाला 10 शब्द मोजणाऱ्या मावशी आता काहीच बोलत नव्हत्या, पण त्यांच्या उभे राहण्यातला ताठपणा केव्हाच नाहीसा झाला होता. खांदे खाली आले होते. स्वतःवरचा विश्वासच गेल्यासारखा वाटत होता. शेवटी त्या काहीतरी बोलल्या. टेबलामागचा माणूस उभा राहिला. टेबलामागून पुढे आला आणि मग मावशींनी प्रथमच सुमतीकडे चेहरा वळवला. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग पार उतरला होता. डोळे काळे भोर दिसत होते.
दातांखाली ओठ दाबून धरलेले दिसत होते. मावशी तिच्याकडे यायला निघाल्या आणि त्यांच्या मागोमाग तो माणूसही यायला लागला. एक क्षणभर सुमतीला अशी भयंकर शंका आली की मावशींना तो आपल्या मागोमाग येत आहे हे माहीतच नसावे. पण तसे नव्हते. त्यांनी मध्येच एकदा वळून तो येत आहे याची खात्री करून घेतली व त्या पुढे निघाल्या. त्या आत येत होत्या. सुमती दारापासून घाईने दूर झाली. मावशींचा काय विचार आहे याची तिला कल्पनाच येत नव्हती. पण शेवटी घर, खानावळ सारे काही त्यांच्या मालकीचे होते. त्यांना हवे ते करायचा अधिकार होता आणि त्या तो अधिकार अगदी पुरेपूर वापरत होत्या. कारण त्या आत आल्या आणि वर जाणाऱ्या जिन्याकडे वळल्या. त्या त्याला वर घेऊन जात होत्या. सुमती मनाशी हे आश्चर्य करीत असतानाच तो माणूस आत आला. मावशींच्या मागोमाग गेला. तो जवळून गेला तेव्हा सुमती अगदी अंग चुरून घेऊन उभी होती. त्याचे लक्ष स्वतःच्या पावलांवर होते. त्याला रस्ता सापडतो तरी कसा तिला वाटले. पण रस्ता सापडत होता. पावले पडत होती. मावशींच्या पावलावर पावले पडत होती. मावशी वर गेल्या. तोही वर गेला. जिन्याचे दार पुन्हा बंद झाले. सुमती कामाला लागली. पण कामात तिचे लक्ष नव्हते. आत्ताच घडलेला तो चमत्कारिक प्रसंग सारखा सारखा तिच्या मनात घोळत होता. हा रघु कोण? त्याला अगदी आपल्या घरात नेण्याइतके महत्त्व कसे काय मिळाले? हाती येईल ते टिकवण्याची माणूस धडपड करीत असतो. मावशींच्या व्यवहारात सुमतीला जे एक महत्त्वाचे घरातल्यासारखे स्थान मिळाले होते त्यावर हे आक्रमण झाल्यासारखे तिला वाटले. मनात मत्सराचा, रागाचा आणि भीतीचा उदय झाला. रानातल्या श्वापदाला धोका दिसला नाही तरी त्याची जाणीव होते आणि तो संरक्षणासाठी सज्ज होतो. सुमतीची प्रतिक्रिया जवळजवळ याच प्रकारची होती. मावशी जरा वेळाने खाली आल्या आणि एकट्याच आल्या. याचा अर्थ तो रघु का कोण? त्याला त्यांनी वर ठेवले होते. सुमतीची नजर तीक्ष्ण झाली होती आणि ती प्रत्येक कृतीचा अन्वयार्थ लावित होती. मावशींचा चेहरा आता व्यवस्थित होता, पण तो त्यांनी धुतला असेल. डोळे लालसर झाले होते. डोळ्यातून पाणी आले होते. त्या रघुसाठी. सुमतीला आपल्या क्षुद्र मनाची शरम वाटली आणि ती सहानुभूतीने मावशींजवळ गेली. मावशींनी तिच्याकडे एक वार पाहिले. सुमती, तुझ्याशी तो काय बोलला ग? कोण? सुमतीला त्यांच्या प्रश्नाचा रोख क्षणभर कळलाच नाही. अगं हा आत्ता आलेला रघु. काही नाही, मी तुम्हाला सांगितले तेवढेच बोलले. ठीक आहे. तिच्या नजरेवरून त्यांना आणखी काहीतरी स्पष्टीकरण आवश्यक वाटले असावे. अगं तो खूप लांबचा भाचा आहे. आता इथेच राहणार आहे काही दिवस. हेही मावशींना अपुरे वाटले असावे. खूप दिवस बेपत्ता होता म्हणून असा अचानक समोर उभा राहताच मी अगदी गडबडून गेले. मग मात्र त्यांनी आपले तोंड निश्चयाने बंद केले व त्या आणि सुमती कामाला लागल्या. 8:30-9च्या सुमारास तर वर्दळ खूपच होती. पण मावशींवर अधूनमधून नजर टाकणाऱ्या सुमतीला दिसले की मध्येच त्यांनी एक ताट स्वतःच्या हातांनी वर नेले. म्हणजे हा रघु जेवायलाही थांबला होता. तर यानंतर तिला मावशींशी बोलायला फुरसतच मिळाली नाही आणि मग सर्व काही आटोपताच त्या वर निघून गेल्या. त्यांना काही विचारायचा आपल्याला अधिकार नाही हे सुमतीला कळत होते, पण तरीही ती मनातल्या मनात चरफडल्याखेरीज राहिली नाही. रात्री सुमती तिच्या लहानशा खोलीत आली. आजवर तिचे आयुष्य इतक्या निर्विकारपणे गेले होते की आपल्या मनाची कधी अशी उलघाल झाल्याची तिला आठवतच नव्हती. आजवर तिच्यावर संकटे कोसळली होती, पण ती अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता आली होती. ती सहन करणे, त्यातून कसा तरी मार्ग काढणे एवढेच तिच्या हाती होते. आत्ताच्या क्षणासारखा अस्वस्थपणा तिने कधीच अनुभवला नव्हता. ती अस्वस्थ तर होतीच, खूप अस्वस्थ होती. अचानकपणे हजर झालेल्या या रघुला मावशींनी घरी ठेवून घेतले होते. एवढेच नाही तर त्याला एकदम आपल्या घरात घेतले होते. या क्षणी तिला प्रथम जाणवले की येथे येऊन इतके दिवस झाले तरी आपण अजून वर पायही टाकलेला नाही. घर आणि खानावळ यात मावशींनी अंतर ठेवलेले होते आणि आपण अजून खानावळीतच आहोत. हे अंतर कमी झालेले नाही. सुमती सारखी कूस बदलत होती. नजर राहून राहून आढ्याकडे जात होती. वर ते दोघे होते. काय करीत असतील? जुन्या आठवणी उगाळत असतील
सुखदुःखांच्या गोष्टी करत असतील. मनातल्या या विचारांनी मेंदू आणखीच उत्तेजित झाला आणि आता तर झोप पार उडाली. विमनस्कपणे ती वर पाहत पडून राहिली. किती वेळ गेला होता तिला कल्पना नव्हती. अधूनमधून तिने घड्याळाचे ठोके ऐकले होते, पण त्यांचा हिशेब ठेवला नव्हता. रात्र बरीच उलटून गेली होती. यात मात्र शंका नव्हती. सर्वत्र शांतता पसरली होती आणि आता एका आवाजाने ती शांतता भंगली. आवाज, पावलांचा आवाज, संथपणे चालणाऱ्या पावलांचा आवाज. या टोकापासून त्या टोकापर्यंत, पुन्हा मागे, मागे पुढे, मागे पुढे. ही रात्र कोण जागून काढीत होते? काही मावशींची सवय होती आणि सुमती आजवर इतक्या उशिरापर्यंत जागीच राहिली नव्हती. पण तिला ते पटेना. मावशींचा स्वभाव तसा वाटत नव्हता. एवढ्या तेवढ्याला दाद देणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या. पण तरीही त्या आज अस्वस्थ झाल्या होत्या. हा रघु अचानकपणे उभा राहिला होता, त्यामुळे तर त्यांची झोप चाळवली गेली नसेल का? हा आवाज मावशींच्या पावलांचाच नव्हता, मग कोणाच्या? त्या रघुच्या. इतकी हजारो पावले टाकणे इतका त्याच्या शरीरात जोर तरी होता का? त्याची रखडत पडणारी पावले तिला आठवली. एकीकडे हे विचार चाललेले होते, दुसरीकडे ती वरचा तो पावलांचा अस्पष्टचा आवाज कान देऊन ऐकत होती. त्या अस्पष्ट आघातांनी रात्रीच्या शांततेवर हलके हलकेसे पडसाद उमटत होते. आवाज तसा मोठा नव्हता, पण तिला जागी ठेवायला पुरेसा होता. मागे पुढे, मागे पुढे. पावलांनी रात्र मोजणाऱ्या त्या मनाची अस्वस्थता सुमतीच्या मनापर्यंतही शेवटी येऊन पोहोचली. तिचा काही व्यक्तिगत संबंध नसूनही ती विकारांच्या या भवऱ्यात ओढली जात होती. शरीर ताठ करून तो अस्पष्ट पायरव ऐकत होती. मागे पुढे, मागे पुढे. मध्येच केव्हा तरी शहारून ती भानावर आली. या विक्षिप्त भारणीतून स्वतःला सोडून घ्यायला ती अगदी अधीर झाली. फक्त वरचा आवाज काही वेळ थांबायला हवा होता. तो येत होता तोपर्यंत दोऱ्याला बांधलेल्या लंबकासारखे तिचे मन हेलकावे खात होते. अधीरता, असहाय्यता आणि मग शेवटी राग. श्वास आवळून धरून ती तो आवाज थांबायची वाट पाहत राहिली. पण त्या आवाजात खंड नव्हता, बदलही नव्हता. मागे पुढे, मागे पुढे. मध्येच केव्हा तरी तिला झोप लागली असली पाहिजे. झोपेतही ती त्या आवाजापासून मुक्त नव्हती. दिवसभरांच्या विचारांचे एक कटू मिश्रण रात्रीच्या स्वप्नांच्या रूपाने समोर आले. कोणत्या तरी खोलीच्या दाराशी ती उभी होती. आत अंधार होता, पण खोली रिकामी नव्हती. खोलीत कोणीतरी होते. एरझरा घालीत होते. गुडूप अंधार, फक्त पावलांचा आवाज. दाराशी ती उभी होती. अंधार आणि आवाज हे मिश्रण अतिशय जहरी होते. एकतर आवाज तरी थांबू दे किंवा प्रकाश तरी होऊ दे, पण काहीच होत नव्हते. अंधार, पावले, अंधार, टकटक, टकटक. दारावर खरोखरच आवाज येत होता. सुमतीने डोळे उघडले. दारावर कोणीतरी टकटक करीत होते. सुमती, मावशींची हाक. सुमती एकदम जागी झाली आणि तिने उठून दिवा लावला व घड्याळात पाहिले. 4:30 वाजले होते. मावशींची पुन्हा एकदा हाक आली. हो हो, आले हं, सुमती म्हणाली आणि तिने दार उघडले. दाराबाहेर मावशी उभ्या होत्या. त्यांनी अंगाभोवती एक शाल पांघरली होती. मावशी, आत्ता काही बरं बिरं वाटत नाही का? सुमती आश्चर्याने म्हणाली आणि मागे सरली. मावशी काहीच बोलल्या नाहीत. तिच्या मागोमाग खोलीत आल्या. हाताने दार लोटले व कॉटवर बसल्या. त्यांना धाप लागल्यासारखी दिसत होती. हुडहुडी भरल्यासारखे त्यांचे सर्व अंग एकदा शहारले. त्यांनी शाल आणखी घट्ट गुंडाळून घेतली. त्या सुमतीकडे पाहत नव्हत्या, किंबहुना कोठेच पाहत नव्हत्या. त्यांची नजर निरर्थक होती. समोरचे काही पाहत नव्हती. मावशी, सुमतीने पुन्हा एकदा त्यांना हाक मारली. अजूनही त्यांचे तिच्याकडे लक्ष नव्हते. त्या समोर पाहत स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होत्या. सुमती सावकाश त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली. त्यांचे काही काही शब्द तिच्या कानावर आले. रात्रभर झोप नाही, झोप नाही. मावशी,
त्यांना जरा हलवत सुमती म्हणाली, मला हाक का नाही मारलीत? तुमच्या एरझरांचा आवाज मलाही ऐकू येत होता. एरझरा? तिच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत मावशी म्हणाल्या, एरझरा? मी तर गादीवरून हललेले नाही. एरझरा त्या रघुच्या होत्या. तोच रात्रभर चालत होता. आताही तेच करतोय. सुमतीला त्यांचे बोलणे आणि आवाज काहीच आवडले नाही, पण या रघुच्या बाबतीत त्यांना काही विचारायला ती धजत नव्हती. मावशींनी पुन्हा एकदा शाल शरीराभोवती घट्ट आवळून घेतली. मघापेक्षा त्या आता बऱ्याच सावरलेल्या दिसल्या. मघाशी त्या कशाने तरी विलक्षण घाबरल्या होत्या. त्या भीतीचा पगडा आता कमी झालेला दिसला. उभ्या राहून त्यांनी चेहऱ्यावरून एकदा हात फिरवला व त्या म्हणाल्या, उगाच तुला इतक्या पहाटे जाग आणली. येतेस चहा घ्यायला? मी बनवणार आहे. स्वतःशी आश्चर्य करीत सुमती त्यांच्या मागोमाग गेली. एकदा दिवसाचा कामाचा रगडा सुरू झाल्यावर मग इतरत्र लक्ष द्यायला फारसा वेळच नव्हता. मध्येच एकदा मावशींनी जेवणाचे एक ताट वर पाठविलेले सुमतीला दिसले. दुपारच्या वेळी मावशी सहसा वर जात नसत, पण तोही शिरस्ता आज मोडून त्या वर गेल्या आणि 4 वाजेपर्यंत खाली आल्याच नाहीत. त्यांच्याशी दुपारी बोलायची सुमतीची इच्छा होती, पण त्या आपल्याला मुद्दाम टाळत आहेत अशी तिला शंका आली. सकाळचीच पुनरावृत्ती संध्याकाळी झाली, पण 9 वाजून गेले. एकंदर वर्दळ कमी झाली आणि झोपण्याची वेळ जसजशी जवळ येत चालली तसतसा मावशींचा दिवसाचा नूर बदलू लागला. त्यांच्या वागण्यात जरासा अस्वस्थपणा यायला लागला. 1-2दा त्यांनी कपाळावरचा घामही पुसला आणि अगदी दार लावायची वेळ आली तशा त्या सुमती जवळ आल्या. दोघी खोलीत एकट्याच होत्या. सुमती, तुला एक विचारू का ग? काय हो मावशी? ती जरा आश्चर्यानेच म्हणाली, काल रात्रभर तुझी झोप चाळवली गेली होती ना? बऱ्याच उशिरापर्यंत झोप लागली नाही, एवढे खरे. सुमती, मला तर रात्रभर 1 मिनिटाचीही झोप लागली नाही. त्या इकडे तिकडे पाहत म्हणाल्या, तुला एक विचारायचे होते. हो, विचारा ना मावशी. असे काय करता? कसं बोलू, पण सुमती, तू आज झोपायला वर येतेस का? सुमतीने याची तर खासच अपेक्षा केली नव्हती. ती इतकी चकित झाली की काही क्षण तिला काय बोलावे तेच सुचेना. मनात कितीतरी विचार विजेच्या वेगाने चमकून गेले. मावशींना आजवर सोबतीची कधी गरज लागली नव्हती. इतके दिवस तर त्या वर एकट्याच राहत होत्या. आता तर रघु, त्यांचा भाचा, वर होता. आता तर त्यांना सोबतीची काहीच गरज वाटायला नको होती. का आताच उलट त्यांना भय वाटत होते? कशाचे? या अनपेक्षितपणे उभे राहिलेल्या रघुचे? हो, येईन ना, त्यात काय मोठे आहे. ती वरवर म्हणाली खरी, पण तिलाही माहीत होते की त्यातच मोठे रहस्य आहे. आणि ती आता त्या रहस्याच्या आणखी जवळ जात होती. मावशींचा चेहरा एकदम निवळला. त्यांना किती भीती वाटत होती याची सुमतीला कल्पना आली आणि नवलही वाटले. जगाच्या भल्या बुऱ्या अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या मावशी, त्यांना असे भिविणारे काहीतरी महाविलक्षणच असले पाहिजे. सुमती त्यांच्याबरोबर वर गेली तेव्हा तिला एका नव्याच घरात पाय टाकल्यासारखे वाटत होते. या घरात आपण वर्षाहून अधिक काळ राहत आहोत आणि स्वतःचा जरा रागही आला. पुढे जाता जाता मावशी दिवे लावत होत्या. याचा अर्थ इतका वेळ वर सर्वत्र अंधारच होता का? आणि या अंधारातच तो रघु वावरत होता का? प्रत्येक दिवा लागत होता तशी सुमती तिच्या आसपास उत्सुकतेने पाहत होती. खोल्या अर्थातच खालच्या सारख्याच असल्या पाहिजेत, पण काही ठिकाणी पार्टिशन, काही ठिकाणी पडदे व वेगळा रंग यांनी सारे एकदम अपरिचित वाटत होते. खालच्या सारखाच वरही मध्ये एक मोठा हॉल होता. दोन्ही हातांना 2-2 खोल्यांची दारे दिसत होती. सवयीने सुमती डावीकडे, खाली तिची खोली त्या दिशेस होती. ती वळली. मावशींनी एकदम तिचा हात धरला. तिकडे नाही, त्या म्हणाल्या, माझी खोली इकडे आहे. म्हणजे त्या खोल्या त्या रघुला दिल्या आहेत तर? सुमती मनाशी म्हणाली. समोरच्या 2 खोल्यांना जोडणारे एक दार आत होते. ते आता मावशींनी उघडले आणि हॉलकडे जाणारी दोन्ही खोल्यांची दारे बंद करून घेतली. सुमती त्यांच्या खोलीत एका बाजूला अंग चोरून चोरट्यासारखी बसली होती. आता ती मावशींना इतक्या वेगळ्या वातावरणात पाहत होती की त्या जवळजवळ परक्याच वाटाव्यात.
त्यांची ही खोली, ही देवादिकांची चित्रे, हे जुन्या पद्धतीने विणलेले रुमाल, हे मण्यांचे आणि नळ्यांचे किणकिणणारे पडदे, या सर्व एकेकाळच्या सुखवस्तू जीवनाच्या खुणा होत्या. खानावळवाल्या मावशी आणि या मावशी यांच्यात जमीन आसमानचा फरक होता. त्याने सुमती गांगरून गेली होती. तुझी गादी खाली टाकली तर चालेल ना ग? मावशींच्या अचानक प्रश्नाने ती दचकून भानावर आली. पुढे होत ती म्हणाली, हो चालेल की, सांगा मला, म्हणजे मीच घेते. मावशींच्या मनासारखी सर्व व्यवस्था झाली. सुमतीला सर्व काही व्यवस्थित आहे हे त्यांनी पाहिले व मग मोठा दिवा मालवून एक लहानसा रातदिवा तेवढा जळत ठेवला. दोघी अंथरुणावर आडव्या झाल्या. खोलीत एक अगदी मंद सुगंध होता. उदबत्तीचा असेल किंवा एखाद्या जुन्या ठेवणीतल्या अत्तराचा असेल. एखाद दुसरी वाऱ्याची झुळूक येत होती. त्याबरोबर कपटावरचे पडदे हलले की किणकिण आवाज होत होता. सुमतीची परकेपणाची जाणीव या लहान लहान गोष्टींनी आणखीच तीव्र झाली होती. आपल्याला येथे झोप तरी येणार आहे का नाही याची तिला शंकाच वाटत होती. अजून तरी ती अगदी पुरी जागी होती आणि मावशीही झोपल्या नव्हत्या. मध्येच त्यांचा आवाज आला, सुमती, काय झोपलीस का ग? नाही, आणि एवढ्यात येईल अशी वाटतही नाही. सुमती, वर कशासाठी बोलावले याचे नवल करत असशील, नाही? काही वेळ सुमती काहीच बोलली नाही आणि मग, मावशी, खरंच सांगू का, मी सुद्धा काल रात्री जरा अस्वस्थ झाले होते. सारखा तो चालण्याचा आवाज किती वेळ झाला तरी थांबेच ना. वाटायचे आता थांबेल, मग थांबेल, पण नाहीच. सारखे मागे पुढे मागे पुढे. मावशी एकदम कॉटवर उठून बसल्या होत्या. अंधुक प्रकाशात सुमतीला त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्या बोलल्या तेव्हा त्या अगदी हलक्या आवाजात बोलत होत्या, जणू काही तिच्या एकटीसाठीच. सुमती, दिवसभर विचार करीत होते तुला सांगावे की नाही, आणि रात्र यायला लागली तशी माझीही भीती वाढायला लागली. हो, मला भीती वाटते, अतिशय भीती वाटते त्या रघुची. मावशी, रघुची? मावशी, पण तो तर तुमचा भाचा आहे ना? हो अगं. मावशी अडखळत व जरा नाराजीनेच म्हणाल्या. त्यावर जास्त काही विचारणे सुमतीला अप्रशस्त वाटत होते. त्या त्यांच्या खाजगी गोष्टी होत्या. तिचा त्यात काहीच संबंध येत नव्हता. काही वेळाने मावशीच बोलायला लागल्या, तशाच हलक्या आवाजात. सुमती, तुला एक चमत्कारिक हकीकत सांगणार आहे. तुझा विश्वास बसणार नाही, कोणाचाच बसणार नाही. मलाही एखाद्याने सांगितले असते तर त्यावर माझा विश्वास बसला नसता. पण हे अगदी अगदी खरे आहे. हा रघु माझा भाचाच लागतो, पण सख्खा नाही. त्याची आई माझी खूप दूरची बहीण लागत होती. रघु हा तिचा एकुलता एक मुलगा आणि जन्मापासून अगदी ठारवेडा, अगदी एखाद्या जनावरासारखा घरात वाढणारा. तहान, भूक, कपडे लत्ते कशाची म्हणून त्याला शुद्ध नसायची. 10-12 वर्षांचा होईपर्यंत काही अडचण नव्हती. पुढे 2-3 वर्ष घरात वडील होते तोपर्यंत ती त्याचे कसे तरी करीत होती. रघु 15 वर्षांचा झाला आणि त्याचे वडील वारले. तसे त्यांचे वय फार नव्हते, पण रघुच्या वेडसरपणाने त्यांनी हायच खाल्ली होती. रघुच्या आईनेच मला मदतीला बोलाविले. मी चांगली महिनाभर त्यांच्याकडे होते. नवरा गेला त्याचे दुःख राहिले बाजूलाच. सारा दिवस या वेड्यामागे धावण्यातच जायचा बिचारीचा. आता रघुही अंगाने चांगलाच भरला होता. दिवसभर खायचे आणि पडून राहायचे. ना कशाची काळजी, चिंता. आम्ही दोघे कशा तरी त्याला आवरत होतो, पण तेही दिवसेंदिवस कठीण होणार असे दिसत होते. आणि मी तरी माझा उद्योगधंदा सोडून असे किती दिवस त्यांच्याकडे राहणार. शेवटी मीच तिला सल्ला दिला की या रघुला वेड्याच्या इस्पितळात ठेव. दरमहा पैसे दिले की ते त्याच्याकडे जरा तरी लक्ष देतील. अजून बिचारीला घराण्याच्या लौकिकाची चिंता वाटत होती, पण ती शेवटी कबूल झाली. आम्ही दोघींनीही त्याला तिथे पोचवला. 8च दिवसांनी त्यांनी आम्हाला परत बोलावले होते. घरी परत आलो आणि घर एकदम कसे शांत वाटायला लागले. पण त्याच्या आईच्या डोळ्याचे पाणी काही राहीना. दवाखान्यात तिने वेड्यांचे नमुने पाहिले होते. त्यांच्यात आता आपला मुलगा राहणार या कल्पनेने बिचारीचा जीव गलबलत होता.
तोही त्यांच्यासारखाच वेडा आहे, त्याला कशाचेही काही सोयरसुतक नाही, या गोष्टी तिला माहीत नव्हत्या का? पण शेवटी त्या आईचे हृदय पडले ना. आम्ही 8 दिवसांनी गेलो नसतो तर बरे झाले असते. रघुने आईला ओळखले नाही. तिची बिचारीची काय अवस्था झाली तिची तिलाच माहीत. तिची आठवण तो एका मिनिटात विसरला होता. हे बिचारीच्या गावीही नव्हते. तिला तरी दोष कसा द्यायचा? कुत्र्या मांजरांसारख्या मुक्या प्राण्यांवरही माणसाचा जीव जडतो, मग हा तर प्रत्यक्ष पोटचा गोळा. इतकी वर्षे उस्तवारी करून लहानाचा मोठा केलेला, तिला तरी दोष कसा देऊ? मी तिला कसे तरी शांत केले. डॉक्टरांची गाठ पडली. त्यांच्यासमोर रघुची फाईल होती. त्याच्या सुधारणा होण्याची त्यांना फारशी आशा वाटत नव्हती. दरमहा पैसे दिले तर पेशंट म्हणून दवाखान्यात रघुला ठेवून घ्यायची त्याची तयारी होती. त्याची आई त्यांना विनवण्या करीत होती, कोणतेही औषध वापरा, कोणतेही उपचार करा, माझ्या मुलाला बरे करा, मी सगळे पैसे देते. पण डॉक्टर खिन्नपणे मान हलवत होते. तुमच्याकडून पैसे घेणारे आणि उपचार करणारे तुम्हाला खूप जण भेटतील, ते असे म्हणत होते. पण ती फसवणूक होईल, त्याच्यात सुधारणा होण्याची आशा नाही. तिचा फारच आग्रह पडला तेव्हा त्यांनी काही उपचार करायचे कबूल केले. पण जाताना एक गोष्ट सांगितली, नेहमी भेटायला येऊ नका. त्याचा त्रास रघुला होणार नाही, त्याच्या आईलाच होईल. 9 वर्षे रघु दवाखान्यात होता. त्याची आई वर्षाकाठी 2दा त्याला भेटायला जायची. सणवारी गोडधोड करून पाठवायची. तिला त्यात जे काय समाधान मिळायचे तेवढेच. रघुला कशाचीच जाण नव्हती. पहिल्या 1-2 वर्षानंतर तो तिची ओळखही विसरून गेला होता. त्याचा वेळ कसा जात असेल यावर मी फारसा विचार करीत नाही, आणि विचार करून तरी काय उपयोग आहे म्हणा. त्याचे जगच विचित्र होते. आपल्याला त्याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. मावशींनी एक खूप मोठा उसासा सोडला. तर असे चालले होते. वर्षातून 1-2दा आमची भेट व्हायची. तीही खंगत चालली होती. आणि आता तिला एक नवीच काळजी लागली होती. आज ना उद्या तिचे आयुष्य संपणार होते. पण रघुचे काय? मग त्याच्यासाठी पैसे कोण पाठवेल? त्याला 2 पदार्थ कोण करून देईल? मी तिला परोपरीने सांगितले की वेडे, तुझे काम तू केले आहेस. आई म्हणून तुझे जे काही कर्तव्य होते ते तू चोख पार पाडले आहेस. जन्मभर त्याच्या खास्ता खात आलीस की आता आणखी पुढची काळजी कशाला करतेस? पण तिने काही तो ध्यास सोडला नाही. तिची प्रकृती जशी आणखीच खालावली तसा तिने माझ्या मागे एक नवाच लकडा सुरू केला. मला म्हणायची की मी गेल्यावर तू रघुकडे पहा. सुमती, कोणाची फसवणूक करणे मला जमत नाही. मी तिला स्वच्छ सांगितले की बाई, माझ्या मागे माझे व्यवसाय आहेत, तुझा तो मुलगा आहे, तुझी गोष्ट वेगळी आहे. मी कशी कोणत्या शब्दाला बांधून घेऊ? मला जमेल तेवढे मी करीन. मला आणखी शब्दात गुंतवायचा तिने फार प्रयत्न केला, पण मी यापुढे जाऊ शकत नव्हते. शेवटी ती गेली. तिने हॉस्पिटलमध्येच पैशांची काहीतरी व्यवस्था करून ठेवली होती. काही शेअर्स का काहीतरी होते, त्यांचे व्याज बांधून दिले होते. ती गेली आणि मी सगळे काही विसरून गेले. आणि मग 4-5 वर्षांपूर्वी मला हॉस्पिटलचे पत्र आले. रघुच्या व्यवस्थेसाठी ठेवलेले पैसे संपले होते. नवीन रक्कम भरायला हवी होती, नाहीतर त्याची रवानगी बेवारशी नादार पेशंटच्या वार्डमध्ये होणार होती. सुमती, ती रात्र मी खूप विचार करण्यात घालवली. मी त्याच्या आईला वचन दिले नव्हते. माझा तो कोणीही लागत नव्हता. मी त्याची जबाबदारी कशासाठी घ्यायची? आत्ताच मी जर यातून बाहेर पडले नाही तर मग ती जबाबदारी जन्मभर माझ्या गळ्यातच पडणार होती. निर्णय कठोर होता, पण व्यवहारी होता. म्हणून दुसऱ्या सकाळी ताबडतोब पत्र लिहून टाकले. रघुची आर्थिक जबाबदारी मला घेता येणार नाही. त्यांना जे योग्य वाटेल ते करावे. मला वाटले एवढ्यावर हे प्रकरण संपेल, पण नाही. वर्षभरांनी त्यांचे परत पत्र आले. रघुची पालक म्हणून आता माझे नाव लागले होते. त्यासंबंधी सर्व पत्रव्यवहार माझ्याशीच होत होता. त्यांची एक नवी अडचण होती. ज्यांच्यात काहीही सुधारणा होणे शक्य नाही असे पेशंट त्यांना ठेवायचे नव्हते. शेवटी हॉस्पिटल जनतेच्या आधारावर चालत होते. असे होपलेस पेशंट आत ठेवल्याने विनाकारण जागा अडत होती. ज्यांना उपचाराची जरुरी होती व ज्यांना उपचारापासून फायदा होण्याची शक्यता होती अशांना प्रवेश नाकारावा लागत होता. त्यांच्या सांगण्याचा अर्थ हा होता की मी रघुला तेथून हलवावे.
पण आता त्याला नेऊ तरी कोठे? मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. मी त्यांना निर्दय म्हणणार नाही, पण त्यांच्या भावना बोथट झाल्या होत्या एवढे नक्की म्हणेन. माझ्या बोलण्याचा अर्थ त्यांनी बरोबर जाणला होता. तो तुमचं कोणी नातलग लागत नाही ना? ते म्हणाले. मग मी सांगतो तसे करा. भावनेच्या आहारी जाऊ नका. जगाच्या पाठीवर तो कोठेही असला तरी तुम्हाला सारखेच आहे, हो की नाही? हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून वेळच्या वेळी खातोय, अंगावर कपडे घालतोय असे मुळीच नाही. मी सांगतो, मला हा अनुभव रोजचाच आहे. हे आपण करतो ते आपल्या मनाच्या समाधानासाठी करतो. त्यांना त्याचे काहीही स्वैरसूतक नसते. तुम्ही असे करा, त्याला बरोबर घेऊन जा, लांबवर जा, चांगले 300-400 मैल लांब जा आणि वाटेत कुठेतरी सोडून द्या. सुमती, अगं मलाही त्यांच्या शब्दाचा केवढा धक्का बसला. सुमती तर विस्मयाने एकदम गादीवर उठून बसली होती. काय शब्द? पण काही वेळ गेला आणि मला त्यांच्या शब्दातला शहाणपणा पटायला लागला. नाहीतरी रघु आता कोणालाच ओळखत नव्हता. सगळे जगच तो विसरला होता. तो अक्षरशः माणसातून उठला होता. मग त्याला माणूस म्हणून वागवणे यात आपलाच वेडेपणा होता. माझी प्रतिक्रिया त्यांच्या ओळखीची होती. मला वाटते त्यांनी यापूर्वीही अनेकदा हा सल्ला दिला असावा. ते असो, मी त्यांचे म्हणणे मान्य केले. फक्त त्यांच्याकडे एकच मागणी केली. त्यांनी 1-2 माणसे मदतीला द्यावीत, कारण हे काम माझ्या एकटीच्या हातून होणे शक्यच नव्हते. म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकणार होतात? सुमती विस्मयाने म्हणाली. मी दुसरे काय करू शकले असते सांग बरे? त्याचे पैसे दर महिन्याला भरत बसू का इथे घेऊन येऊ? शेवटी माणसाने जबाबदाऱ्या तरी कोणाकोणाच्या घ्यायच्या. त्या काही वेळ गप्प बसल्या. सुमती, हे सगळे झाले तरी ते काम मोठ्या आनंदाने केले नाही मी. विचाराने कितीही ठरवले तरी शेवटी डोळे आहेत ना. माणसासारखा माणूस दिसतो. वेडेपणा असला तर तो आत असतो, मेंदूत असतो. तो काही बाहेर दिसत नाही. मला ते आठवले की अजून अंगावर शहारा येतो. केलेत तरी कसे ते? सुमतीला एक अघोरी कुतूहल होते. एक गाडी भाड्याने घेतली. खूप लांबवर गेलो. झाडाखाली फराळासाठी रुमाल अंथरला. रघुही शेजारी उभा होता. काहीतरी कारण काढून मी परत गाडीत बसले आणि भर गाडी सुसाट सोडली. मी मागे तर पाहिले नाहीच. डोळेसुद्धा घट्ट मिटवून घेतले होते. सुमती, तुला खरेच सांगते, काही रात्री माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही बघ. मावशींचा आवाज एकदम बदलला. त्या वर्तमान काळात आल्या. यालाही 4 वर्ष होऊन गेली. सुरुवातीला काही दिवस त्याचा विचार सारखा सारखा मनात यायचा. मी मनाशी सांत्वन करायची. त्याला काय, जंगल आणि हॉस्पिटल सारखेच अगं. पण मनाचा पीळ हळूहळू उलगडला. मनावरचे ते ओझे हळूहळू कमी झाले. मी रघुला विसरून गेले. मावशींच्या आवाजात एकदम एक हुंदका आला. त्या कॉटवरच जरा पुढे सरकल्या. आणि सुमती, काल हा रघु इथे हजर झालाय. ज्याला पूर्वी एक शब्द सरळ बोलता येत नव्हता, तो आता आपले नाव सांगतोय. मी काय करू? इथे कशाला आलाय? माझ्याकडेच का? सुमतीच्या मनात एक शंका आली होती. मावशी, तोच रघु, ही तुमची खात्री आहे का? त्याला तुम्ही बरोबर ओळखलेत का? हो. एकच शब्द, पण खात्रीने आणि निराशाने काठोकाठ भरलेला. यावर काय बोलावे हे सुमतीला क्षणभर सुचेच ना. मला त्याची फार भीती वाटते सुमती. तो काय म्हणाला मावशी? काल संध्याकाळपासून वर आहे. एक शब्द बोललेला नाही. काल रात्री ताट पाठवले होते. मग त्याने काही खाल्लेही नाही. मावशी अगदी हळू बोलत होत्या. आज सकाळी नाही, आज रात्रीही नाही. खोलीत करत तरी काय असतो मला माहीत नाही. मी दारातून एकदा पाहिले होते, तेव्हा खिडकीपाशी पाठमोरा उभा होता. आणि मग काल रात्रीचा तो आवाज त्याचा. सुमतीची खात्री होती तरीही तिने विचारले, त्याचाच? मावशी आवेगाने म्हणाल्या. रात्रभर चालले होते. एका क्षणाची विश्रांती नाही की शांती नाही.
रात्रभर जागरण झाले. दुपारी मी कधी झोपत नाही, पण आज दुपारी राहावेनाच. त्याला सकाळी विचारायचे तरी तुम्ही. काय काय विचारू? मावशी अडखळत होत्या. अगं, त्याच्याकडे पाहायचीच मला भीती वाटते. त्याला काय विचारू? आणि मग जराशाने, आज एकटीची वर जायची काही छाती होईना म्हणून तुला विचारले. त्यांना सोबत हवी असली तर ती सुमती देऊ शकत होती. दुसरे काही सुचविणे तर तिला शक्यच नव्हते. पण त्यांनी सांगितलेली सारी हकीकतच किती विचित्र होती. आणि आताचे हे वळण तर त्याहूनही विचित्र, चमत्कारिक आणि अविश्वसनीय. कारण ठार वेडा असलेला रघु एखाद्या शहाण्यासारखा वाट विचारीत मावशीकडे येऊन दाखल झालाच कसा? मावशींच्याकडेच का? हा प्रश्न नंतरचा होता. आधी कुठेही जायचे ज्ञान त्याच्यापाशी आलेच कोठून? इतक्या वैद्यकीय उपचारानंतरही ज्याच्यात काळी इतकीही सुधारणा होऊ शकली नव्हती, तो इतका खडबडीत बरा कसा झाला? तिला वाटले, हा प्रश्न खरा महत्त्वाचा आहे. इतर सारे मागाहून दोघे आपापल्या परीने विचार करीत होत्या. बोलणे थांबले होते आणि खोलीत शांतता होती. त्या शांततेत तो आवाज आला. आधी अस्पष्ट व मग क्षणाक्षणाला स्पष्ट होत जाणारा पावलांचा आवाज. संथ, नियमित, मागे पुढे, पुढे मागे, मागे पुढे. मावशीचे शरीर एकदम ताठ झाले आणि मग थंडी वाजल्यासारखे शहारले. त्यांनी शाल अंगाभोवती घट्ट गुंडाळून घेतली. सुमतीलाही रात्रीची हवा एकदम थंडगार वाटायला लागली. आसपासचा काळोख, शांतता हे तिला नकोसे झाले. त्याऐवजी गजबजाट, प्रकाश हे हवे होते. म्हणजे हा रात्रीत कुजबुजणारा पावलांचा आवाज ऐकू येईनासा झाला असता. पण तो आवाज येतच राहिला. आदल्या रात्री तो आवाज कानावर येताच सुमतीला एक अस्वस्थपणा जाणवला होता. आता तर तिला असे वाटत होते की आपल्या पावलांनी रात्रीचा अंधार तुडवणाऱ्या या व्यक्तीला आपण आणखी जवळून ओळखत आहोत. त्याच्या भीषण पूर्वायुष्याची सारी कहाणी मावशींनी तिच्यासमोर उलगडली होती. रहस्य तसेच कायम होते. इतके जवळ येऊन सुद्धा त्याचा यत्किंचितही उलगडा झाला नव्हता. काळोखी रात्र आपल्या पायरवाने घुसळणारा रघु, एकेकाळी माणसातून उठलेला, रानटी जनावरासारखा रानात सोडून दिलेला हा रघु, हा इतके दिवस काय करीत होता? स्वतःचा जीव त्याने कसा वाचवला होता? मानवतेची त्याच्यातली ठिणगी विझली होती. तो वेडाच्या, असंदर्भाच्या, अतर्काच्या एका काळ्या रात्रीत बेपत्ता झाला होता. तेथून तो परत आला तरी कसा? ही ठिणगी परत कोणी फुलवली? त्या समोरच्या जगाचे चित्र पुसले गेले होते. ते पुन्हा कोणी चित्तारले? तो माणसात पुन्हा परत आला आहे का? का आपल्याबरोबर त्या निबिड, कहारी काळोखाचा अंश घेऊन तो आला आहे? दिवसा एखाद्या पुतळ्यासारखा निश्चल बसणारा, अन्नाला स्पर्श न करणारा हा रघु, रात्री त्याच्यात हा काय बदल होतो? सारी रात्र पायाखाली तुडविण्याची ही शक्ती त्याच्यात येते कुठून? का त्याच्या मनावर चितारलेले हे चित्र उलटेच उमटलेले आहे? दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस, सगळीच प्रतीके तर त्याच्या मनात उलटी झालेली नाहीत ना? कारण प्रत्येक गोष्टीलाच दुसरी बाजू होती. सकाळ संध्याकाळ, दिवस रात्र, जीवन मरण. आपले भरकटत जाणारे मन सुमतीने कसे तरी आवरले. हे तात्विक प्रश्न दूर सारले, पण तरीही एक व्यावहारिक प्रश्न समोर आवासून उभा होता. हा रघु मावशीकडे का आला आहे? त्याचा हेतू काय आहे? कॉटवर निश्चल बसलेल्या मावशींकडे तिने पाहिले. त्यांनी हातापायाची जुडी करून पोटाशी घेतली होती. त्यांचे शरीर कापत असल्याचा तिला भास झाला. त्यांनी काय विचार केला होता? किंवा काही विचार तरी केला होता की नाही याची तिला कल्पना नव्हती. पण त्या विलक्षण घाबरल्या होत्या हे नक्कीच. त्यांना घाबरायलाही कारण आहे. तिला वाटले आपले ते मागचे कृत्य त्यांना आठवत असणार. एका सकाळी त्यांनी या रघुला, तिला क्षणभर त्यांची कीव आली. ती उठून त्यांच्या शेजारी जाऊन बसली. त्या काही बोलल्या नाहीत. तिने एक हात त्यांच्या पाठीवर ठेवला. हाताखाली त्यांचे शरीर थरथरत असलेले तिला जाणवले. त्यांच्याशी तिचे रक्ताचे नाते नव्हते, पण तरीही त्यांनी तिच्यासाठी किती केले होते. त्या नसत्या तर एकनाथच्या मृत्यूनंतर तिची काय गत झाली असती. धुनी भांडी, स्वयंपाक अशी कामे करीत ती कुठेतरी वळचणीला राहिली असती.
हे आरामाचे स्थिर असे आयुष्य स्वप्नातही आणता आले नसते. एक स्वाभाविक चांगुलपणा म्हणून त्यांनी हे केले होते, पण तिला त्या उपकाराची जाण ठेवायला हवी होती. वेळ आली तर काही अंशी परतफेडही करायला हवी होती. आणि आता वेळ आली होती. त्या भयभीत झाल्या होत्या, हतबुद्ध झाल्या होत्या. काय करावे त्यांना सुचत नव्हते. आधार आला व सोबतीला त्यांनी तिला हाक मारली होती. त्यांना आता मदत आवश्यक होती आणि ते तिचे काम होते. आपल्याला काय करायला हवे हे तिला समजले. एक क्षणभर तिचा जीव भेदरलेल्या पक्ष्यासारखा फडफडला आणि मग ती उभी राहिली. मावशी, मी जरा जाऊन येते. कुठे चाललीस सुमती? मावशींनी एकदम तिचा हात धरला. आताच्या वेळी मला एकटीला सोडून कुठेच जाऊ नकोस. मावशी, हात सोडून घेत सुमती म्हणाली, मी खाली नाही जात, मी त्याच्याकडे जात आहे. मावशींचा श्वास एकदम आत गेला. त्याच्याकडे? त्या जवळजवळ पुटपुटल्याच, अगदी खोल आवाजात. त्यांच्या दुर्बलतेनेच तिला धीर आला. आपण दोघी जर अशा भ्यालेल्या सशासारख्या नुसत्या बसून राहिलो तर कसा निभाव लागणार? बाहेर जे काय आहे त्याला बाहेर जाऊनच तोंड द्यायला हवे. त्याची वाट पाहत बसले की ते आणखीनच उग्र, आणखीनच अकराळ विक्राळ होत जाईल. मावशी, काही घाबरायचे कारण नाही. तो रघु असेल, तुमचा भाचा असेल, सगळे काही मान्य, पण असा रात्र रात्र तुम्हाला त्रास द्यायचा त्याला काय अधिकार आहे? तुम्ही गप्पा असा, मी पाहून येते. मावशींनी तिचा हात मोठ्या नाराजीनेच सोडला. खोलीचे दार उघडून सुमती बाहेर आली. मधला मोठा हॉल काळोखात होता. मघाचे धैर्य क्षणिक होते, अळवावरच्या पाण्यासारखे होते. ते केव्हाच उघडून गेले होते. समोरच्या अंधाऱ्या खोलीच्या विस्ताराकडे ती भयचकित डोळ्यांनी पाहत होती. मग पुन्हा एकदा मनाला नेट लावला आणि दाराचा आधार सोडून तिने खोलीत पाऊल टाकले. समोरची 2 दारे अस्पष्ट दिसत होती. त्या मागचा अस्पष्टसा आवाजही कानावर येत होता. एक एक पाऊल टाकीत ती त्या दाराजवळ आली. दारापाशी ती क्षणभर थांबली. खूप मोठा चढ चढून आल्यासारखी तिला थाप लागली होती. श्वासांच्या आवाजात आतला तो आवाज ऐकू येईनासा झाला होता का थांबलाच होता? एक भयानक शंका मनात डोकावून गेली. आपण आल्याची चाहूल लागून तर तो उभा राहिला नसेल? दाराकडे पाहत मन एकदम सैरावैरा धावायला लागले. त्याला अशी उसंत देताच उपयोगी नाही. तिने दारावर आवाज केला. एकदा, आणखी एकदा, जरा वेळाने आणखी एकदा, जरा मोठ्याने. काहीही प्रतिक्रिया झाली नाही. दार उघडले नाही किंवा आतून कोण आहे असे म्हणून विचारलेही नाही. आता काय करायचे? आपले धडधडणारे हृदय जरा शांत करून तिने दाराला कान लावला आणि कानोसा घेतला. पावलांचा आवाज येतच होता. मागे पुढे, मागे पुढे. अंधाऱ्या खोलीत एकाकी टकटकणाऱ्या एखाद्या घड्याळासारखा. परत जायचे का? परत गेले तर मावशींना काय सांगायचे? त्यांना काहीही सांगता येईल, पण आपले स्वतःचे समाधान होईल का? एक क्षणभर विचार करून मग तिने एक मोठे धाडस केले. जीव मोठीत धरून का होईना, पण मोठी धाडसाची गोष्ट केली. हाताने दार हळूच ढकलून पाहिले. दाराला आतून कडी नव्हती. दार ढकलताच आत लोटले गेले. दाराचा आवाज झाला नाही. अजूनही आतून कोणताच प्रश्न आला नाही, कोणतीच विचारणा आली नाही. हॉलपेक्षाही खोलीतला काळोख अगदी कडद होता. त्या काळोखात आव असून खोलीचे दार उभे होते. तिने चौकटीवर हात ठेवला आणि त्या काळोखात डोळे फाडून फाडून पाहिले. दिसत तर काहीच नव्हते. पावलांचा आवाज मात्र येत होता. एकाकी तिला वाटले हा प्रसंग पूर्वी केव्हा तरी घडलेला आहे. दारापाशी आपण उभे आहोत आणि आतल्या अंधाराचा वेध घेत आहोत. आदल्या रात्रीचे स्वप्न तिला आठवले. या अनपेक्षित योगायोगाने तिला आणखीच धक्का बसल्यासारखे वाटले. त्याला काही अर्थ होता का? आत अंधार होता. शांततेवर अस्पष्ट तरंग उठत होते. पुढे काय करावे हे तिला सुचेनाच. अवसान बाळगून ती येथपर्यंत कशीबशी आली होती आणि आता काय? दारापासूनच त्याला हाक मारायची? आत पाय टाकून दिवा लावायचा? का या अंधाऱ्या गुहेच्या दाराशी असेच धडधडत्या काळजाने उभे राहायचे? भीतीच्या या कोलाहलात
शहाणपणाचा एक आवाज क्षणभर उमटला. आपल्याला एवढी कशाची भीती वाटते आहे? प्रत्यक्ष डोळ्यांनी असे काहीही पाहिलेले नाही. सगळी कल्पनेने मनासमोर रेखाटलेली चित्रे, मनानेच उभ्या केलेल्या या साऱ्या सावल्या आहेत. त्यात तथ्य काहीच नाही. मन विचार करीत होते, पण मनातली भीती विचारांच्याही खालच्या पातळीवरची होती. विचार पाण्यावरच्या फेसासारखा वरच राहिला. वेळ आपला शत्रू आहे हे तिला समजत होते. काहीतरी लवकर करायला हवे होते. मनात एक प्रकारचा अतिरेकी संताप दाटून आला आणि त्या आवेगातच तिने आपला हात दारावर जोरात आपटला. केवढा मोठा आवाज झाला. ती स्वतःच केवढ्यांदा तरी दचकली. आवाजानंतर एकदम शांतता पसरली होती. आतला तो आवाजही थांबला होता. तिच्या मनाला पुढची कल्पनाच करता येईना. तो काय करीत असेल? दाराकडे पाहत उभा असेल का अंधारातून सावकाश पाय न वाजवता आपल्याकडे येत असेल? इतका वेळ आणलेले उसने अवसान एकदम ओसरून गेले. दूर दूर लोटलेली भीती एखाद्या वावटळीसारखी घोंगावत आली. सुमतीची खात्री झाली की आता इथे आपल्याच्याने उभे राहणार नाही. दारापासून ती मागे सरली आणि मग मोठ्याने म्हणाली, रात्रभर तुम्ही असे चालत असता. मावशींना त्याने फार त्रास होतो. त्यांची झोप मोडते. असे करू नका. 4 चौघांसारखे वागा. मावशी झाली म्हणून काय तिला असा त्रास द्यायचा का? आतला अंधार तसाच अबोलपणे धुमसत राहिला. सुमतीनं दाराकडे पाठ फिरवली आणि ती धापा टाकीत जवळजवळ पळतच मावशींकडे निघाली. सुमती खोलीत आली. तिने आपल्या मागे दार लावले. बोल्टही सरकावला. अंधाऱ्या हॉलपेक्षा खोली एकदम प्रकाशित, उबदार, सुरक्षित वाटत होती. तिने मावशींकडे पाहिले. तिला जाऊन यायला किती वेळ लागला होता कुणास ठाऊक, पण तेवढ्यात मावशी अगदी एवढ्या सुद्धा हलल्या नव्हत्या. मगासारख्याच अंगाचे मुटकुळे करून, शाल पांघरून क्वाटवर बसून राहिल्या होत्या. सुमती त्यांच्याकडे गेली. क्वाटवर त्यांच्या शेजारी बसली. त्यांनी हलकेच विचारले, काय झाले ग? झाले काही नाही. त्याला मी बजावून सांगितले की रात्रभर असा धिंगाणा नको इथे. मावशींना त्याचा त्रास होतो. मग काय म्हणाला? मावशींचा आवाज आणखी खाली गेला होता. काही बोलला नाही. करीत तरी काय होता? काही पाहिलंस का ग सुमती? नाही. खोलीत दिवा नव्हता. दिवा नव्हता? अंधारात एरझरा मारीत होता का? हो मावशी. डोळ्यापुढे नको ते चित्र परत उभे राहत होते. सारेच विचित्र आहे बाई त्याचे, मावशी कुरकुरत म्हणाल्या. आता तरी थांबतो की नाही देव जाणे. दोघी गप्प बसून रात्रीचा कानोसा घ्यायला लागल्या. आधी त्यांना काहीच ऐकू आले नाही. मनात सुटकेची आणि समाधानाची एक अस्पष्ट कल्पना आकार घेऊ लागली. पण ती पुरी व्हायच्या आधीच तडकली. तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. खोल कुठेतरी भिरभिरत पडल्या. आवाज तर येतच होता. अगदी दाराबाहेरून येत होता. एकदा या दारापाशी, एकदा त्या दारापाशी. त्यांच्या 2 खोल्यांच्या बाहेरच तो एरझऱ्या घालीत होता. आवाज जसा हलत होता तशा त्या दोघी मान वळून तिकडे पाहत होत्या. आणि मग तो आवाज दाराबाहेरच थांबला. दाराला कोणीतरी हलकेच धक्का दिला. दाराची कडी हल्ल्यासारखी वाटली. रघु तो दार चाचपून पाहत होता. अंदाज घेत होता. दार उघडण्याची खटपट करीत होता. सारे काही गुपचूप, एकही शब्द न बोलता. सुमतीला वाटले मावशी आता बेशुद्धच होणार आहेत. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या दाराकडे पाहत होत्या. स्वतःशीच मान हलवत काहीतरी पुटपुटत होत्या. सुमतीच्या मनात त्यांच्याबद्दल कीव दाटून आली. त्या भावनेच्या भरात काही क्षण ती स्वतःची भीतीही विसरली. मावशींना आणि पर्यायाने तिलाही. असे भयचकित करणाऱ्या या रघुचा तिला राग आला होता. कोंडलेल्या भावनांना ती एक मोकळी वाट मिळाली. असहाय्यपणाचे रूपांतर अतिरेकी रागात झाले. मन रागाने बेभान झाले
तिरीमिरी आल्यासारखी ती ताडकन उठली आणि दाराकडे निघाली. नको नको सुमती, मावशी कशा तरी बोलत होत्या, पण तिचे लक्ष त्यांच्याकडे नव्हते. ती दारापाशी पोहोचली. बोल्ट आणि कडी तिने खडाखड उघडली. दार सपाट्याने उघडले. तो दाराबाहेरच उभा होता. भावनांचा अतिरेक झाला की त्या निरर्थक होतात. सुमतीचा राग वाढत वाढत भीतीत गेला असेल किंवा या उलट झाले असेल. तिला मात्र आपले मन क्षणभर अगदी बधीर झाल्यासारखे वाटले आणि म्हणूनच ती वाचली. खोलीतल्या प्रकाशाचा तिरपा झोत त्याच्या अर्ध्या शरीरावर पडला होता. अर्ध्याच. मागाहून ती कितीतरी वेळा मनाशी म्हणाली, अर्ध्याच. तोंडावर नाही. छातीच्या वरचा भाग अंधुकसर दिसत होता आणि जे दिसत होते त्याचा तिला अर्थ कळत नव्हता. निदान त्या क्षणी तरी कळत नव्हता. मागाहून मागाहून. पण ते मागाहून झाले. तिला मागाहून सारे आठवले. त्या क्षणी ती त्याच्यावर ओरडली, लाज नाही का वाटत रात्रीचा धिंगाणा घालायला? चल, चालता हो. आत्ताच्या आत्ता खोलीत गेला नाहीस तर पहा. आणि पुन्हा आवाज आला तर मावशी गड्यांच्याकडून धक्के मारून बाहेर काढतील. याद राख. चल, चालता हो. तिचा संताप एखाद्या ज्वालेसारखा बाहेर फेकला जात होता. आत कदाचित भीतीचे इंधन असेल किंवा जगावरचा आजवरचा विश्वासही जळून खाक होत असेल. ती संतापाने नुसती थरथरत होती. मनात इतर कोणत्याही विचाराला जागाच नव्हती. मन एका चकचकीत आरशासारखे झाले होते. बाहेरून जे काही आत येत होते ते तितक्याच आवेगाने बाहेर फेकले जात होते. राग, राग, बेफाम राग. धक्का बसल्यासारखा तो मागे सरकला. कोलमडला जवळजवळ आणि मग अडखळत्या पावलांनी त्याच्या खोलीकडे गेला. खोलीत गेला. त्याचे दार बंद झाले. सुमती एक क्षणभर दारात उभी राहिली, पण एव्हानाच तिचे शरीर थरथरायला लागले होते. आपण काय पाहिले ते तिला आठवायला आणि कळायला लागले होते. तिने कसे तरी दार लावले, कसा तरी बोल्ट सरकावला आणि मग एक हुंदका देऊन ती खाली कोसळली. गुडघे आणि कंबर चुरमुडल्यासारखी ती खाली पडली खरी, पण बेशुद्ध झाली नाही. शुद्ध हरपतच नव्हती. आत्ता पाहिलेले दृश्य इतके भयानक होते की बेशुद्धीतही ते विसरता येण्यासारखे नव्हते. मेंदूवर कायमचे कोरले गेले होते. हा रघु. रघु कसला? त्याला नावच नाही. कधीच नाव नव्हते, कारण तो माणूसच नव्हता. दुसरेच काहीतरी होते. रघुच्या आकारात वावरत होते. हे मावशींनी काय आपल्या घरात घेतले? त्या अंधुकसर प्रकाशात तिने वर त्याच्याकडे पाहिले होते. चेहऱ्यावरच्या वितळणाऱ्या रेषा पाहिल्या होत्या. डोळ्यांच्या जागी 2 पोकळ्या होत्या. 2 आवर्ते होती. 2 भोवरे होते. सारे काही शोषून घेऊन, गुदमरून टाकून खोल खोल नेणारे, भयानक अतर्काच्या खोल गर्तेत नेणारे, जहरी. अंधारात माणसाची सारी अस्मिता पार बुडवून टाकणारे 2 खोल डोळे कसले? हे होते तरी काय? रघु तर खासच नाही. तो वेडा असेल, पण असे दुसऱ्याला वेड लावणारा नव्हता. तो एकटाच कोणत्या तरी अगम्य जागेत स्वतःला हरवून बसला होता. आता त्याची जागा दुसऱ्या कशाने तरी घेतली होती. रघुला मावशींनी जंगलात सोडला होता. भुकेची त्याला शुद्धच नव्हती. पोटात बांब यायला लागले तरी ते कशाने हेही त्याला कळले नसेल. घसा कोरडा पडला तरी पाणी प्यायचे त्याला सुचणार नाही. आणि मग सर्व शक्ती जाऊन तो कोणत्या तरी जागी एकटाच पडून राहिला असेल. शरीरात शक्ती असेपर्यंत ओरडला असेल मदतीसाठी, पण वेडा होता म्हणून. आणि मग शेवटी तेही बंद पडले असेल. नुसतेच लुकलुकणारे डोळे आणि पुटपुटणारे ओठ. आणि मग शेवटी तेही संपले असेल. हे नवे चैतन्य त्याच्यात केव्हा आले? जीवाची धुगधुगी आत असताना की शरीर पूर्ण निर्जीव झाल्यावर? त्याला तो बदल काही कळला का? त्याने क्षीण तरी प्रतिकार केला का? का या आधीच तो त्यांच्यातला एक होऊन गेला होता? या काळ्या पाचरीचे तीक्ष्ण टोक आधीच त्याच्या मनात घुसले होते का? पण ते बरे, 1000 पटींनी बरे. कारण मग त्यात निदान एक विकृत मानवता तरी राहत होती. कारण दुसरी कल्पना तर त्याहूनही भयंकर होती. अन्न पाण्या वाचून. ते न कळताच रघु गतप्राण झाला असला तर
तर मग त्या मृत शरीराचा ताबा कोणीतरी घेतला होता. रक्ताऐवजी धमन्यातून दुसरेच काहीतरी धावायला लागले होते. मेनिनजायडसमध्ये कधीकधी रोग्याचे सारे रक्तच बदलतात आणि काही वेळ त्याच्या शरीरातून केवळ सलाईन द्राव खेळत ठेवतात, असे तिने ऐकले होते. तसाच हा प्रकार. किडलेला मेंदू आणि आता नासलेले शरीर, वरून वरून माणसासारखे दिसणारे पण अंधारात बदलणारे, वितळणारे चेहरे, घसरणाऱ्या रेषा आणि 2 काळी विवरे, शोषण करणारी, बुडवून टाकणारी. सुमती. जगाच्या काठावरून मावशींची हाक आली आणि फार फार परिश्रमाने सुमती भानावर आली. आठवणींची एक एक पायरी चढत ती रोजच्या जगात आली. मावशी. त्यांना तर हे कधी कधी कळता कामा नये, कारण तो त्यांच्यासाठी आला होता. त्यांना न्यायला आला होता. त्यांना न्यायला, आपल्याबरोबर न्यायला. कारण त्या वेड्या मेंदूत शेवटचे अस्पष्ट चित्र मावशींचेच होते. शेवटच्या मोडक्या तोडक्या आठवणी मावशींच्याच होत्या. इतके दिवस तो याच्यात गुंतला होता, तर त्या मेंदूतल्या सर्व चित्रांचा गुंता झाला होता. तो त्याने सोडवला होता. आणि मग त्याच्यासमोर रघुची आई, डॉक्टर, हॉस्पिटल आणि मावशी यांची चित्रे उभी राहिली असतील. एखादा शिकारी कुत्रा जुन्या वासावरून जसा मार्ग काढत निघतो, तसा तो या शोधावर निघाला होता. रघुची आई वारली होती. रघुचे डॉक्टर परके होते. राहता राहिल्या मावशी. हा नकली रघु इतके दिवस त्यांचा शोध घेत होता. इतके दिवस. दिवसांची गणती आपल्याला आहे, त्याला नाही. दिवस नि रात्र त्याला सारखी होती. वेळेची कल्पनाही नसेल, कारण आपल्या शारीरिक गरजा आपल्यासाठी वेळेचे भाग पडतात. खाण्याची वेळ, पिण्याची वेळ, झोपण्याची वेळ, त्याला यातले काहीच लागू नव्हते. सुमती, अगं अशी काय उभी राहिलीस? मावशी जरा भेदरलेल्या आवाजात म्हणाल्या. आपल्या विचारांचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर पडत असेल याची सुमतीला कल्पना नव्हती. ती मावशींकडे यायला निघाली. तर मग त्याला अन्न लागत नाही, पाणी लागत नाही, झोपेचीही जरुरी नाही. रात्र रात्र तो एरझरा घालून काढतो. तर मग असा हा रघु मावशींचा शोध घेत गावोगाव हिंडत शेवटी इथे आला होता. मनावर मावशींचे एक चित्र कोरलेले असेल. त्यांच्याशी हा रघु एक एक चेहरा पडताळून पाहत असेल. पण केवळ तेवढ्याने त्याला मावशींचा पत्ता लागणे शक्य नव्हते. त्याला आणखी कोणाची तरी मदत होती. आणखी कोणाची तरी, जे त्याच्या डोळ्यांच्या मोकळ्या गुहेतून पाहत होते. सुमती, मावशी ओरडल्या आणि सुमतीने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्यावर आलेल्या भीतीच्या विकृत रेषा पुसून काढल्या. तिचे सारे शरीर आत्तापर्यंत थरथरत होते. शरीरावर ताबा ठेवणे कठीण जात होते. बाहेरून, जगाच्या परिघाबाहेर काहीतरी भयानक तिच्या समोर उभे राहिले होते. त्याचा चटका बसून जीवाची घालमेल होत होती. यापैकी ती मावशींना काय काय आणि कसे सांगणार? त्यांना त्यातले काही कळेल तरी का? ती मावशींच्या जवळ येऊन पोहोचली. दारापासून कॉटपर्यंतची 10च पावले तिने टाकली होती. पण त्या 10 पावलात तिच्या आयुष्याचा पायाच पार हादरला होता. नव्या, अपरिचित, भयानक आणि घातकी गोष्टींची प्रथमच जाणीव झाली होती. हे मावशींना कसे समजावून सांगावे? कारण सर्वात जास्त धोका त्यांना होता. तो रघु त्यांचा माग घेत घेत इथे कशासाठी आला होता? पूर्वायुष्यातील स्मृतीचा एकच एक धागा त्याच्या वेड्या मेंदूत शाबूत होता. रघुच्या वेड्या किडक्या मेंदूत शिरलेले हे काहीतरी त्याच त्या एका धाग्यावरून मावशीपर्यंत येऊन पोहोचले होते. या सर्वात तिला एक विसंगती जाणवत होती. पण आत्ताच्या क्षणी ते महत्वाचे नव्हते. पुढचा विचार करायला हवा होता. मावशींचा विचार. ती त्यांच्या शेजारी येऊन बसली. घड्याळात टोल पडला. 12:30 वाजले होते. फक्त 12:30. आत्ताशी कुठे रात्रीला सुरुवात झाली होती. अजून सारी रात्र उलटायची होती आणि ही तर सुरुवात होती. रात्री मागून रात्री येणार होत्या. आणि हा रघु, पलीकडे अंधाऱ्या खोलीत एरझरा घालणारा रघु, बाहेरची दारे हाताने चाचपणारा रघु, त्याच्या विरुद्ध त्या दोघींचा कितपत टिकाव लागणार होता. केवळ 1-1.5 तासातच
जर नसांना असा पीळ पडतो, हृदय असे छातीच्या पिंजऱ्यात कासा वीस होते, हातापायांना असे कापरे भरते, तर मग हे तासामागून तास आणि रात्री मागून रात्री जायच्या तरी कशा? अन मावशी, त्यांना हा धोका कसा सांगायचा, पटवून कसा द्यायचा आणि त्यांचे रक्षण कसे करायचे? कारण रक्षणाची जबाबदारी आता तिच्यावर येऊन पडली होती. दैव आपल्यावर सतत अन्याय करीत आहे तिला वाटले. चाकाची एक आरी मागे गेली की दुसरी अशी घायाळ करते. मावशींसाठी तिला राहायलाच हवे होते. दुसरा विचार तिच्या मनाला शिवलाही नाही. पण एकामागून एक होणाऱ्या या आघातांनी मात्र तिचा जीव अगदी घायाळ झाला होता. गेला का ग तो? मावशी विचारत होत्या. सुमतीला आपले मन बळेबळेच आत्ताच्या घटनांवर आणावे लागले. मावशींचा एक विचार पुरा व्हायच्या आधीच ती भूतकाळात आणि भविष्यकाळात केवढा तरी प्रवास करून आली होती. आत्ताच्या घटनेमागची कारणे आणि त्याचा भविष्यातला परिणाम यांचा भयानक पसारा तिच्या डोळ्यांसमोर उलगडला होता. आणि मावशी कालाच्या एका क्षणावर थबकल्या होत्या. हाच त्यांच्या दोघींच्या मनातला फरक होता. त्यांना पटवणे फार कठीण जाणार आहे, तिला पुन्हा एकदा वाटले. हो, आतापुरता गेलाय, पण त्याची खात्री नाही. पुन्हा येणारच नाही याची काही खात्री नाही. आतापासूनच तिला सुरुवात करायला हवी होती. त्यांना आतला धोका नीट समजला पाहिजे. पुन्हा येईल तो काय वेडापिडा? मावशी एकदम गप्प झाल्या. त्यांचे विचार त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. रघु आता बरा झाला असेल अशी त्यांनी मनाशी समजूत करून घेतली होती. पण त्यांच्याच मनाने ती भ्रामक कल्पना आता दूर केली. पण सुमती आता गप्प बसणार नव्हती. गप्प बसून चालणारही नव्हते. मावशी, तुम्ही त्याला एकदम अगदी घरात कसा प्रवेश दिलात हो? मावशींनीही स्वतःला हाच प्रश्न 1000 वेळा तरी विचारला असला पाहिजे. मीही त्याचेच नवल करते सुमती, पण त्यावेळी काही सुचलेच नाही बघ. असा अगदी अचानक हजर झाला बघ. पूर्वीचे सारे आठवले आणि त्याच्या नजरेला नजर काही देवेनाच मला. आणि सुमती, मला तरी काय कल्पना ग की हा रघुच आहे का आणखी काहीतरी आहे? हे शब्द बोलता बोलता त्यांच्या स्वरात भीती दाटून आली होती. म्हणजे त्यांनाही आता जराशी तरी कल्पना आली होती की हा प्रकार जरा वेगळाच आहे. पण किती वेगळा याची, त्यांना स्वतःला असलेल्या धोक्याची सुमतीला शंकाच होती. तिच्या समजुतीला पुरावा नव्हता, पण मनात शंकाही नव्हती. मावशीच दबलेल्या आवाजात परत म्हणाल्या, सुमती, तू 2दा तिकडे गेली आहेस, त्याच्यासमोर उभी राहिली आहेस. ते काय आहे ग? आणि आता स्पष्ट बोलण्याची वेळ आली आहे असे तिला वाटले. मावशी, मी सांगते त्यावर तुमचा विश्वास बसेल किंवा बसणार नाही. मलाच तुम्ही एखाद वेळी वेड्यात काढाल. पण ऐका हं, हा रघु किंवा हे रघुचे सोंग तुमच्यासाठी आले आहे, तुम्हाला घेऊन जायला. माझ्यासाठी? मला न्यायला? पण कुठे? जेथून तो आला आहे तिथे, जिथे वेडी माणसे शहाणी होतात, जिथे मरणासन्न शरीरे परत चालायला लागतात, जिथे सारी सृष्टी उलटी होते, जिथे रात्रीचा दिवस असतो अशा त्या सीमेपलीकडच्या प्रदेशात, तिथे. बोलताना तिच्याही शरीरावर काटा येत होता. एकदा अनुभव आला होता तोच आता डोळ्यांसमोर नाचत होता. या पातळीवरची ही अनुभूती ती मावशींना कशी सांगणार? त्यांचा विश्वास कसा बसणार? तिची भीतीच शेवटी खरी ठरली. काहीतरीच बोलतेस सुमती. अशा जागा आहेत तरी का? असे कधी घडते का? तो आधीच वेडपट होता. तो असे चाळे करायचाच. उद्या मी पोलिसांना बोलावून आणते नि त्याला त्यांच्या ताब्यात देते. उद्या आणि आजची रात्र काय करणार आहात? सुमती निराशेने स्वतःशीच विचार करीत होती. लढाई सुरू होण्यापूर्वीच आपण हरलो आहोत ही विषारी जाणीव तिला झाली. उद्या सकाळपर्यंत वेळ मिळणारच नाही. अजून रात्र उलटायची होती. कितीतरी तास जायचे होते आणि दारापलीकडच्या अंधारात रघु होता. अंधार पायाखाली तुडवत होता. एकदा तिने त्याला दूर लोटले होते, पण ती एकटी कितीशी पुरी पडणार?
काळ्या रात्रीचा अर्क तिच्यातून वाहत होता. ती काळी शक्ती त्याला खुली होती. त्या जहराची भरती पुन्हा येईल. त्या लाटेवर स्वार होऊन तो पुन्हा एकदा येईलच. आणि ती तर भयाने आधीच अर्धमेली झाली होती. मावशी, ती कळवळून म्हणाली आणि थांबली. दारापाशी पुन्हा एकदा खुडबुड सुरू झाली होती. रघु आला होता. दारावर धडक आली. तो मघासारखा चोरटी हालचाल करीत नव्हता. ज्या अंधाराच्या खाईत गेला होता तेथून जणू काही नवी शक्ती घेऊन आणि नवा निर्धार घेऊन आला होता. त्या पहिल्या आवाजासरशीच मावशी सुमतीला चिकटल्या होत्या. घटनांना एक प्रकारचा अपरिहार्यपणा आहे असे सुमतीला वाटायला लागले होते. मावशींना असलेल्या धोक्याची ती कल्पना सुद्धा देऊ शकली नव्हती. त्या भयाने गारठल्या होत्या. पण कशाचे भय हे सुद्धा त्यांना माहीत नव्हते. खरी भीती फार फार वेगळी होती आणि आता तिला स्वतःचा जीव शहारून गोळा होत असताना या तात्विक चर्चेला वेळ तरी कोठे होता आणि तेवढे अवधान तरी कोणाला होते. दारावर धक्का आला. पुन्हा एकदा आला. जोराने आला. सुमती, आता काय करायचं ग? मावशी रडायच्या बेतात आल्या होत्या. खिडकी उघडा, मोठ्याने ओरडा, मदतीला हाक द्या, सुमती म्हणाली आणि ती खिडकीकडे वळली सुद्धा. पण मावशींनी तिला थांबवले. आजवरचे मध्यम वर्गाचे संस्कार त्यांना जखडत होते. सर्व नाश जवळ आला असतानाही त्या मनाला फसवत होत्या, खोटी समजूत काढीत होत्या. अगं, लोकांना काय वाटेल? एवढासा एक वेडसर माणूस, एवढासा वेडसर माणूस. सुमतीला त्यांची कीव आली. पण त्यांचा तरी काय दोष? त्यांना खरोखर तसे वाटत होते. दारे खिडक्या लावून घेतली, तोंड घट्ट मिटून खोलीच्या कोपऱ्यात दडून बसले की ही संक्रांत जाईल अशी त्यांची भोळी समजूत होती. त्या चुकत होत्या, सपशेल चुकत होत्या. मावशी, भानावर या, हा प्रकार वेगळाच आहे, ती कळवळून म्हणाली आणि गप्प बसली. कारण कच असा आवाज करीत दार उघडले गेले. दान दिशी शेजारच्या भिंतीवर आपटले. नंतरच्या शांततेत तो आवाज किती वेळ घुमत होता. दार उघडले, पण बाहेर अंधार होता. त्यांना बाहेरचे काहीच दिसत नव्हते. डोळे फाडून फाडून त्या दोघी बाहेर पाहत होत्या. श्वास छातीत रुतले होते आणि त्या अंधारातून रघु आत आला. एक पाऊल, मग आणखी एक पाऊल. सुमतीच्या इच्छेविरुद्ध तिची नजर त्या मळकट पावलांवरून वरच्या सुरकुतलेल्या पॅन्टवर, तिथून वरच्या गबाळ ग्रंथी शर्टवर व तिथून वरच्या चेहऱ्यावर गेली. मनाचा आतल्या आत कुस्कर होत होता, चोळामोळा होत होता. पण नजर तिच्या ताब्यात नव्हती. ती वर गेली आणि त्या चेहऱ्यावर खिळली. तिला आणखी एक धक्का बसला. तो चेहरा साधा होता, खानावळीत आलेल्या रघुचा होता. मघाशी तिला दिसले होते ते अपघाताने दिसले होते. त्यावेळी ती अचानकपणे समोर हजर झाली होती आणि चेहऱ्यावरच्या अस्ताव्यस्त रेषा सावरायला, गोठवायला त्याला वेळ मिळाला नव्हता. आता तो सर्व तयारी करून आला होता. आतमध्ये थिजलेले जहर फक्त काळ्याभोर डोळ्यातच तेवढे दिसत होते आणि तेही ज्याला ते जहरी गुपित माहीत होते त्यालाच ओळखता आले असते. आता तो एक साधा माणूस होता. मावशींचा दूरचा भाचा रघु होता. तो रात्रभर फेरा का घालतो, अन्नाचा कण का खात नाही आणि आत्ताच्या या अडवेळी मावशींच्या खोलीत असा धुसमुसळेपणाने हजर का झाला आहे, या प्रश्नांना मात्र उत्तर नव्हती. आणि हे प्रश्न विचारणार तरी कोण? रघु मावशींकडे पाहत होता. इतरांना त्याच्या नजरेत जागा नव्हती. त्याचे ओठ हळूहळू दुमटले आणि एक क्षीण हास्य तिथे साकार झाले. तो अजून काही बोलला नव्हता, पण तेही तो जराशाने करील. सुमतीची खात्री होती, त्याला काय कठीण होते. मात्र आता तो मावशींकडे पाहत होता, हसत होता. अभावितपणे सुमतीची नजर मावशींकडे गेली. त्याच्याही चेहऱ्यात हळूहळू बदल होत होता. चेहऱ्यावरचा भयाचा साचा विरघळत होता. त्यांचा श्वास आता धापांनी येत होता. कपाळावर घाम आला होता, पण तो सुटकेचा होता. त्यांनी एकदाच सुमतीकडे पाहिले. बघ, तुला सांगितले नव्हते, असा भाव होता. मावशी, दार कागबंद केले होतेस. रघुचा आवाज हलकेच येत होता.
पण त्यातले अक्षर आणि अक्षर स्पष्ट होते, उच्चार नेमके होते. आपण दुसरी कशाची अपेक्षा केली होती? सुमती स्वतःशी आश्चर्याने म्हणाली. आता तो चुका करणार नाही. आता त्याला हवे ते सापडले आहे. काही नाही रे, तसे खास काही कारण नाही. मावशींचा आवाज एकदम स्पष्ट आला नाही. मध्येच तो चिरकण्याची सुमतीला धास्ती वाटत होती. मनात कल्पना होती तसाच प्रकार आहे. हे पाहून त्यांना इतके हलके वाटत होते की ते त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होते. साधा रघुच निघाल्याबद्दल आणि या सुमतीने उठवलेल्या नाना कल्पना खोट्या ठरल्याबद्दल त्या या रघुच्या आभारी होत्या. त्याला खुश करण्यासाठी त्या किती लाचार झाल्या होत्या. सुमतीचे तर तोंडच बंद झाले. त्या रघुची ती एकटक नजर मावशींवर खेळली होती. त्याच्या हिशेबी ही सुमती नव्हती. तो तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत होता. हे मुद्दामच केले होते का त्याचा तो स्वभावच होता हे तिला समजत नव्हते. आत्ताच्या क्षणी तरी त्याचे लक्ष मावशींवर एकाग्र झाले होते. आणि किती एकाग्र, केवढी प्रखर एकाग्रता. त्याच्या त्या काळ्या फोर डोळ्यातून जणू काही अदृश्य तंतू निघून त्याच्या जाळ्यात मावशी अडकल्या आहेत असा तिला चमत्कारिक भास झाला. ये ना, ये, बस ना, मावशी अडखळत म्हणाल्या. आणखी खालची पायरी. सुमती निराशेने विचार करीत होती. आता नको, उशीर झालाय. आता मी येथे आहेच. रघुचा छदमी आवाज आला आणि तसाच्या तसा वळून तो खोलीबाहेर गेला. गेली होती फरफटणारी, अडखळणारी पावले. त्याच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक शब्दात पुरेपूर आत्मविश्वास भरला होता. जाताना त्याने सुमतीकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. जणू ती त्याच्यासाठी अस्तित्वातच नव्हती. तो गेला आणि उरावरचे दडपण उतरल्यासारखे सुमतीला वाटले. तो खोलीत होता तोवर तिला बोलणेच काय, पण एवढीशी हालचाल सुद्धा अशक्य झाली होती. हा केवळ भीतीचाच परिणाम होता की त्या विषारी जाळ्यात ती सुद्धा सापडली होती? हादरलेल्या मनाला आणखी धक्का देणारा विचार. ती मावशीकडे वळली. त्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसत होता. मनात कुठेतरी गुंतागुंत झाली होती. ती सोडविण्याचा त्या आटोकाट प्रयत्न करीत होत्या. सुमतीला तर अशी शंका आली की एवढ्यात घडलेला प्रसंग त्यांना आठवतच नसावा. पण तसे नव्हते. एखाद्या आरशासमोर चेहऱ्याचे भाव बदलत होते. आपण काय केले हे त्यांना पुरेपूर आठवले आणि चेहरा एकदम पांढरा फटक पडला. सुमती, अगं, मी आपणहून त्याला आत बोलावले की ग. सुमती त्यांना काय सांगणार. तो समोर येताच त्या किती हवादिल झाल्या होत्या. त्याचा प्रत्येक शब्द एखाद्या गुलामासारख्या झेलत होत्या. सर्व धोका, सर्व भीती कशी विसरल्या होत्या. किती लाचारीने हसत होत्या. ती त्यांना काय सांगणार. अगं, मला काही सुचेनासेच झाले. समोर तो आला आणि जणू माझी मी राहिलेच नाही. आत कुठेतरी वाटत होते हे बरोबर नाही, काहीतरी चूक आहे. पण त्यांना सांगता येत नव्हते. तरी सुमतीला ते कळले होते. त्या नकली रघुच्या काजळी डोळ्यातली मोहिनी मावशींवर पडली होती. त्या भारणीखाली त्या आपले सत्व विसरून गेल्या होत्या. त्यांच्या तालावर बाहुलीसारख्या नाचत होत्या. नशीब एवढेच की तो परिणाम तात्पुरता होता. आता मावशी त्या प्रभावाखालून मोकळ्या झाल्या होत्या. त्यांचे शहाणपण, सारासार विचार परत आला होता. केले हे अतिशय चूक होते हे त्यांना पटले होते. हीच वेळ कृतीची होती. लोखंड गरम होते तोवरच त्यावर घाव घालायला हवे होते. आत्ताच्या आत्ता या घातकी, भारलेल्या, झपाटलेल्या घरातून बाहेर जायला हवे होते. रात्र त्याची होती तेव्हा तो सार्वभौम होता. तेव्हा प्रतिकार अशक्य होता. विचाराला सुद्धा सबळ मिळत नव्हती. आत्ताच्या आत्ता बाहेर पडायला हवे होते. उद्याचे उद्या. मावशी, माझे एक ऐकता का? त्या तिच्याकडे वळल्या. तुम्हाला पटणार नाही पण खरेच आहे का? हा रघु काहीतरी भयंकर आहे. तुम्हाला त्याच्यापासून फार फार धोका आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला. चला? आत्ताच्या वेळी? आणि कुठे? कुठेही जाऊ, पण या घराबाहेर जाऊ. इथे सुरक्षितता नाही. तो परत गेला आहे ही संधी आपण घेऊ. मावशी, खरेच चला. मावशी खूपच घाबरल्या होत्या. आतून त्यांची खरी इच्छा होती, पण त्यांनी खूप आडेवेडे घेतले. मनातला राग आवरून सुमती शांतपणे बोलत राहिली. त्यांना तेच तेच परत सांगत राहिली आणि शेवटी त्या तयार झाल्या. सुमतीने शाल त्यांच्या भोवती गुंडाळली.
खोलीतला दिवा मालवला आणि दार अलगद उघडले. श्वास रोखून ती बाहेरच्या काळोखात कानोसा घेत उभी राहिली. हॉल आणि पलीकडच्या खोल्या काळ्या शांततेत गुरफटल्या होत्या. त्याच्या त्या अघोरी पावलांचा आवाजही येत नव्हता. खोलीतल्या अंधारात तो कदाचित. तिने घाईने तो विचार बदलला आणि ती मावशींच्या कानात कुजबुजली. चला, वाट मोकळी दिसते, आवाज करू नका. घर मावशींच्या मालकीचे होते, पण दोघी चोरासारख्या गुपचूप भिंतीला हात लावून लावून चालल्या होत्या. एक डोळा समोर आणि दुसरा त्याच खोल्यांकडे. जिना आला. चाचपडत चाचपडत दोघी खाली उतरल्या. पुढे सुमती आणि मागे मावशी. एवढ्या मध्यरात्री आपण बाहेर पडत आहो, कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत याचा सुमतीने विचार केला नव्हता. आगीचा डोम उसळला की मनुष्य जमेल तसा धावतो. तो कधी वेळ दिशा यांचा विचार करतो का? जिना उतरून त्या खाली आल्या आणि मुख्य दाराकडे निघाल्या. सुमती 2 पावले पुढे होती. इतके जवळ, इतके जवळ तिला वाटत होते. दाराजवळच्या त्या टेबलापाशी रघु प्रथम बसला होता. तिकडे तिची सहज नजर गेली आणि एक हिसका मारून काळीज गोठल्यासारखे थांबले. आताही त्या टेबलामागे अंधारातून अगदी अस्पष्ट दिसणारी माणसाची एक छायाकृती होती. पिवळट भिंतीवरून अगदी स्पष्ट दिसणारी छाया. सुमतीची सारी हालचाल एकदम थिजली. हातापायांचे दगड झाले. अगं चल ना, थांबलीस का? मावशी तिच्या कानात पुटपुटल्या. सुमतीची केवळ मान हलत होती. तोंडून शब्द येतच नव्हते. नजर ज्या एका काळसर आकृतीवर खिळून राहिली होती, एक क्षणभर तिला वेडी आशा वाटली की ही आपल्या नजरेला काहीतरी भ्रम होत आहे, भास होत आहे. पण तो विचार पुरता साकार व्हायच्या आधीच तडकला, चुरमुडला, नाहीसा झाला. कारण ती आकृती हलली होती, उभी राहिली होती, त्यांच्या दिशेने सावकाश येत होती. सुमतीचे हातपाय कापायला लागले. जीवाची घालमेल व्हायला लागली. चक्कर आल्यासारखे सारे गरगरायला लागले. मावशींनाही आता ही हालचाल दिसली. त्यांनी एकदाचा श्वास जोराने आत घेतला आणि त्या एकदम स्तब्ध झाल्या. हाताच्या मुठी गच्च आवळून सुमती उभी होती. आपल्यावर हा अन्याय होतोय. आपल्याला हे सहन करायची काही जरुरी नाही. आपला यात काहीही संबंध नाही. अर्धवट विचार मनात येत होते, विरघळत होते. सर्वांवर मात करणारी प्राणांतिक भीती शरीराच्या रोमारोमात भिनत होती. ती आकृती आणखी जवळ आली. ते कोण होते याची सुमतीला पहिल्या क्षणापासूनच खात्री होती. पण शेवटच्या क्षणी तिचा धीर खचला आणि तिची नजर खाली घसरली. खाली, त्या सरपटत चालणाऱ्या पायांवर. ते पाय जवळ आले. तिच्यापासून 2-3 फुटांवर थांबले. सुमतीचे सारे शरीर हिव भरल्यासारखे थडथडत होते. मावशी, रघुचा आवाज आला. इतक्या रात्री कोठे चाललात? आवाजात भावना नव्हती, किंवा असली तर ती सूक्ष्म उपेक्षा होती. काही नाही, काही नाही, मावशी घाईघाईने बोलायला लागल्या. या सुमतीला तिच्या खोलीपर्यंत पोचवायला आले होते. मावशींचा आवाज ऐकून सुमतीच्या अंगावर तर सरसरून काटा आला. या शब्दामागची बुद्धी त्यांची नव्हती. हे शब्द त्यांच्या तोंडून जबरीने वदवण्यात आले होते. मनाच्या सांधी कोपऱ्यातली एक शक्यता पुढे ओढली होती, घासून पुसून मांडली होती. कोणाच्या समाधानासाठी? तिच्या तर नाही, रघुच्या तर नाहीच नाही, मावशींना स्वतःलाच फसवण्यासाठी. हा सारा विचारच गुंतागुंतीचा होता, तिच्या आवाक्या पलीकडचा होता. सुमती, तू आता गेलीस तरी चालेल. मावशींचा तो आश्चर्यकारक आवाज परत आला. आत्ताच्या क्षणी त्यांच्याकडे पाहायचे सुद्धा सुमतीला धैर्य होत नव्हते. काही न बोलता ती वळली आणि आतल्या बाजूच्या आपल्या लहानशा खोलीकडे गेली. त्या दोघांकडे तिने पाठ फिरवली होती, पण त्या दोघांच्या नजरा तिला जाणवत होत्या. मानेवरचे केस शहारून ताठ उभे राहिले होते. पावले लटपटत होती, पण दात आवळून निर्धाराने ती चालत राहिली. खोलीपाशी पोहोचली. दार कसे तरी उघडले. आत गेली. मागे थरथरत्या हातांनी दार बंद केले. कडी लावली. बोल्ट सरकावला आणि मग मात्र तिच्या शरीरातले सारे अवसान गळाले. शरीराचा लोळा गोळा झाला. डोळे घट्ट मिटून ती चाचपडत कशी तरी गादीकडे गेली आणि गादीवर पडून ओक्साबोक्शी रडायला लागली. तिच्या आयुष्यातला तो सर्वात वाईट क्षण होता.
भावनांचा ताण कमी व्हायला अश्रूंसारखे साधन नाही. बऱ्याच वेळाने सुमतीच्या विचारांचा आवेग ओसरला. डोळे पुसून ती जरा सावरून बसली. किती वाजले होते याची तिला कल्पना नव्हती आणि फारशी फिकीरही नव्हती. रात्रीचे जे काय 2-3 तास बाकी होते ते एकदा कसे तरी ढकलले की मग उजाडेल, प्रकाश पसरेल, गडी माणसांची वर्दळ सुरू होईल आणि मग तिच्यावरचा हा एकटेपणाचा भार जरा तरी कमी होईल. कारण ती अगदी एकटी होती. आत्ता इतके एकटे तिला उभ्या जन्मात वाटले नव्हते. आईवडिलांचा सहवास सोडून ती एकनाथकडे आली होती. दुर्दैवाने एकनाथ गेला तरी मावशी होत्याच, पण आता तर त्याही दुरावल्या होत्या. त्यांची आपली कायमची फारकत झाली आहे यात सुमतीला तीळ मात्र संदेह नव्हता. आणि ही फारकत मृत्यूसारखी कठीण, धारदार, स्पष्ट समजण्यासारखी अशी नव्हती. मावशी एका वेगळ्याच अर्थाने तिच्यापासून आणि पर्यायाने साऱ्या मानव जातीपासून दूर गेल्या होत्या. काल रात्री तिने त्यांच्याकडे पाठ फिरवली होती, पण त्यांचा विचार मनातून एक क्षणभरही हलला नव्हता. तिच्या आवेगातही तिला जिन्याने वर जाणाऱ्या पावलांचा 2 जोड्यांचा आवाज स्पष्टपणे जाणवले होते. आणि आता उत्तर रात्रीची थंड शांतता घरावर पसरली होती. पण या गूढ शांततेत वर काय चाललेले असेल? वर कोणती जडणघडण, कोणते स्थित्यंतर चाललेले असेल? सशासारख्या घाबरलेल्या मावशी आता त्या राक्षसी रघुच्या तडाख्यात होत्या. रघु, रात्रीचा अंधार पिसाटपणाने पेटवणारा रघु, दारापासच्या टेबलावर अंधारात पहारा करणारा रघु. सुमती एकदम ताठ झाली. तो नेमके तिथे कसा होता? आपल्याला भास होत आहे अशी क्षणभर तिला भावना झाली होती. त्यात काही तथ्य होते का? इतक्या वेळच्या भीतीवरही कडी करणारा एक भयानक विचार तिच्या मनात आला. तिला क्षणभर वाटले की या घरावरची सर्व सारे काल अशीच रोखलेली होती. प्रत्येक ठिकाणी असा एक काळा रघु दबा धरून बसला होता. अंधाराच्या अक्राळ विक्राळ अंगाची ही अनेक रूपे होती. साऱ्या अंगावर पुन्हा पुन्हा रोमांच येत होते. ती डोके घट्ट धरून बसली. उरलेल्या घटका तिने अक्षरशः मोजून काढल्या. कुठेतरी 3चे ठोके पडले. मग 3:30, 4, 4:30, 5 वाजले. 5:30. सुमती लक्ष देऊन ऐकत होती. मावशींची खाली यायची वेळ झाली होती आणि त्या नेहमीच्या वेळी खाली आल्या. त्यांच्या हालचालींचे आवाज पहाटेच्या शांततेत घुमायला लागले. पण सुमतीला त्यात काहीतरी वेगळे वाटत होते, कमी वाटत होते. कशाची तरी उणीव भासत होती. अगदी रोजच्या अनुभवातली गोष्ट, पण ती बराच वेळ तिला आठवेच ना. आणि जेव्हा ती आठवली तेव्हा तिला एक चमत्कारिक धक्का बसला. मावशी तोंडाने रोज कसले तरी स्तोत्र म्हणत असत. ते आज कमी होते. त्यांची ती परिचित गुणगुण कानावर येत नव्हती. सारे काही मुकाट्याने चालले होते. फरक वास्तविक लहानसाच होता, पण एकदम बाहेर जायची तिची इच्छा एकाकी मावळली. बाहेरच्या खोल्यात मावशी एकट्याच वावरत होत्या. इतर गडी माणसे अजून आली नव्हती. सुमतीला बाहेर जायची अनिच्छा वाटायला लागली. ती तशीच बसून राहिली. मावशींनी विचारलेच तर रात्रीचे जागरण ही सबब तिने मनाशी तयार ठेवली होती. 6 नंतर इतर लोक आले आणि त्यांची वर्दळ सुरू झाली. तेव्हाच कोठे ती खोलीतून हलकेच बाहेर आली. सकाळी कामाची इतकी धांदल असायची की श्वास घ्यायला सुद्धा फुरसत नसायची. भाजीचा ढीग, वरणाची खतखतणारी पातेली, ताटा वाट्यांचा खडखडाट. सुमती तिच्या रोजच्या कामाला लागली. कामाचा साचा इतका ठराविक होता की मावशींशी काही बोलायची वेळच आली नाही आणि सुमतीची ती इच्छाही नव्हती. तिच्या नकळत ती मावशींना टाळत होती. प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलायची जरी वेळ आली नाही तरी 1-2दा त्या दोघी अगदी जवळ आल्या. मावशींनी तिच्याकडे पाहिले, पण त्यांची नजर आपल्या शरीरातून आरपार गेल्यासारखे सुमतीला वाटले. काही कारण नसता तिच्या शरीरावर एक सरसरता काटा आला. दुपारी 2च्या सुमारास सारी वर्दळ संपली आणि सुमती घाईघाईने आपल्या खोलीत गेली. दार मागे बंद करून मग तो दारालाच पाठ लावून दमल्यासारखी उभी राहिली. इतका वेळ आपण केवढ्या तानाखाली वावरत होतो याची तिला कल्पना नव्हती. आता शरीराचा प्रत्येक अवयव तक्रारी करीत होता. या भावनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न तिने केला नाही. मनातली भीती अस्पष्ट होती तीच बरी होती. ती आणखी साकार व्हायला नको. कारण तिला अशी भीती वाटत होती की त्या राक्षसी रघुच्या अंमलाखाली गेलेल्या मावशी त्याही बदललेल्या असतील.
हा बदल कोणत्या दिशेने झाला आहे आणि आत कोठवर खोल पोचला आहे यावर तिला विचार नको होता. कारण रघु बदलला तरी परका होता. पण आता या मावशी, तिने इतक्या जवळून पाहिलेल्या मावशी, त्या मात्र जर नको. दिवसाचे चक्र फिरत होते. 4:30च्या सुमारास पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली. 7 वाजता पहिली पंगत बसत असे. उशिरात उशिरा येणारे रात्री 9 पर्यंत येत असत. तोपर्यंत कामातून सुटका नव्हती. मावशींवर तिचे अधूनमधून लक्ष होते. आदली रात्र तिला आठवली. काल मावशी क्षणाक्षणाला अधिकाधिक अस्वस्थ होत गेल्या होत्या. त्या अस्वस्थतेची आज त्यांच्या चर्येवर खूण सुद्धा नव्हती. आपले काम त्या व्यवस्थितपणे एखाद्या यंत्रासारखे करीत होत्या. यंत्रासारखे. सुमतीचे विचार त्या शब्दापाशी अडले. तिने मावशींचे आणखी बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या हालचाली बिनचूक होत्या. सफाईदार होत्या. फारच सफाईदार होत्या. कोठे अडखळणे नाही, कोठे थांबणे नाही. कोणतेही काम करताना माणसाचे जे एक व्यक्तिमत्व प्रगट होते त्याचा इथे संपूर्ण अभाव होता. दुपारची कल्पना पुन्हा एकदा मनात आली. मावशींच्या बदलाचा हा प्रत्यक्ष पुरावाच होता. कालच्या जागा आज उलट झाल्या होत्या. रात्र उलटत चालली तसे सुमतीलाच अस्वस्थ वाटायला लागले. 9:30-10 वाजले की सारेजण आपापल्या घरी जातील आणि मग मात्र या मोकळ्या घरात ते तिघेच उरतील. ती, रघु आणि मावशी. रघु व मावशी आणि ती. एक वेगळी रचना. कारण ते दोघे आता सारखेच झाले होते, तिच्याहून वेगळे. सुमती खोलीत आली होती. मावशींना जाते म्हणून सांगायला सुद्धा ती थांबली नव्हती. गेल्या 2 रात्री विना झोपेच्या गेल्या होत्या. पापण्या शिशासारख्या जड झाल्या होत्या. उभ्या उभ्या डोळे मिटत होते. झोपेशिवाय मनावर दुसरा विचारही नव्हता. रघु, मावशी आणि त्यांच्या चमत्कारिक तरा याबद्दल दिवसभर मनात विचारांचे मोहोळ उठले होते. पण आता त्याची गुणगुण कमी झाली होती. आता तिला हे तरकट नको होते. झोप हवी होती. नाहीतरी तिचा त्यांच्याशी काय संबंध होता? हा अंधारातून आलेला रघु आणि त्याला असे बेसावधपणे घरात घेणाऱ्या या मावशी, तिला त्यांच्याशी काय कर्तव्य होते? तिला हवे असले तर ती या साऱ्यापासून अलिप्त राहू शकत होती. आपण बरे आणि आपले काम बरे. डोळ्यावर झापड आली. झोप लागली. ते चमत्कारिक स्वप्न परत आले होते. सुमती एका अंधारलेल्या खोलीच्या दारापाशी उभी होती. दार उघडे होते, पण आतले काहीच दिसत नव्हते. आवाजही येत नव्हता. पण तिला माहीत होते की खोलीत कोणीतरी आहे. तिच्यासाठी दबा धरून बसलेले आहे. ती खोलीत पाय टाकायचीच वाट पाहत आहे. दचकून सुमती जागी झाली. खोलीच्या दारावर बोटांचा आवाज येत होता. फार जोराचा नाही, पण पुन्हा पुन्हा येत होता. टकटक 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 टकटक. कोण आहे? शेवटी न राहून सुमती म्हणाली, अगं मी मावशी आहे. दार उघड की. मावशी? हो आले. हं. सुमती चढदिशी उठली आणि मग तशीच थांबली. मावशी आता कशासाठी आल्या आहेत? 11 वाजता? आज तर त्यांना सोबतीचीही जरुरी नव्हती. त्यांना त्या काळ्या रघुची सोबत मिळाली होती. मग त्यांचे काय काम होते? हा रघु मावशींच्या दाराशी आला होता, तशा मावशी तिच्या दाराशी आल्या आहेत. या भयानक साखळीचा आणखी एक दुवा घडवला गेला आहे का? देवा देवा देवा. सुमती जागच्या जागी थरथरत उभी राहिली, हातापायातले त्राण गेल्यासारखी. सुमती, दार उघडतेस ना? मावशी जरा मोठ्याने म्हणाल्या. सुमती एखाद्या भ्यालेल्या सशासारखी त्या दाराकडे पाहतच राहिली. आवाज येत होता, तो मावशींचा होता, पण दाराबाहेर काय होते? काहीतरी करायला हवे होते. लवकर करायला हवे होते. सुमती तोंडाने काहीतरी पुटपुटत होती आणि दाराच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होती. ती दारापाशी आली. बाहेर जमिनीवर पावले घासल्याचा आवाज आला. एकदम सुमतीचे लक्ष दारातल्या फटीकडे गेले. इमारत जुनी होती. त्यावेळी बनवलेली दारे. लाकडी इतक्या वर्षानंतर थोडीशी आकर्सली होती आणि दाराला एक फट पडली होती. सुमतीने फटीला डोळा लावला. हॉलमधल्या दिव्याचा प्रकाश बोळापर्यंत अंधुकपणे पोहोचत होता.
त्या प्रकाशात सुमतीला मावशी दिसल्या. आधी तिची नजर समोर होती. तिला त्यांचे पायच तेवढे दिसत होते, अस्वस्थपणे मागे पुढे होणारे पाय. आणि मग तिची नजर वर गेली, त्यांच्या चेहऱ्यावर गेली. आणि एखादा धक्का बसल्यासारखी सुमती दारापासून एकदम मागे सरली. क्षणभर तिला मावशींची ओळखच पटली नव्हती. विस्फारलेल्या डोळ्यात काळी बुबुळे गरगरत होती. दात एका क्रूर हास्यात विचकलेले होते. दोन्ही हातांच्या पंजांची बोटे वाकून ते गळ्यापाशी आले होते. दारातून बाहेर येणारावर झेप घालण्याच्या पवित्र्यात. सुमती शेजारच्या भिंतीला टेकली. अगं, दार उघडतेस ना सुमती? पुन्हा मावशींचा आवाज आला. आता दार उघडू? तुम्हाला आत घ्यायला? नाही नाही, त्रिवार नाही. सुमती मनातल्या मनात आपला विचार पक्का करीत होती. आपल्याला धोका नाही असा विचार तरी आपल्या मनात कसा आला? धोका होता. आजवर असे संकट तिच्यावर कधीच आले नव्हते. दार उघडले की मावशी आत येतील, पण आता त्या साध्या मावशी नव्हत्या. काळोखात उपजलेल्या राक्षसी भूतावळीच्या त्या अग्रदूत होत्या. त्या येतील आणि त्यांच्या मागोमाग पिसे येईल, सैतानी विकृती येईल. अंधाराच्या आत लपणारे, मानवी रूपात वावरणारे हे निशाचर तिला सुमती, मावशी ओरडल्या. त्यांचाही धीर संपलासा दिसला. मी दार उघडणार नाही, सुमती मोठ्याने ओरडली. अगं, तुझ्याशी 4 शब्द बोलायचे आहेत मला. खोटा आवाज. मग बाहेरूनच बोला. दार उघडणार नाही. पण असे काय करतेस? अगं मी मावशी आहे. नाही नाही, सुमती किंचाळली. मावशी गेल्या. त्या मला परत कधी दिसायच्या नाहीत. तुम्हीच त्यांना नाहीसे केलेत. तुम्ही सारे सैतान आहात, पिशाच्च्या आहात. माणसासारखे दिसता पण राक्षस आहात. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला ओळखून आहे. मी फसायची नाही, मी दार उघडायची नाही, या म्हणायची नाही. जा, चालती हो कैदाशीन. धापा टाकत सुमती थांबली. संतापाच्या तावाखाली मनातली भीतीही काही वेळ झाकली गेली होती, पण फार वेळ नाही. मावशींच्या पुढच्या शब्दांनी भीती उसळून वर आली. असे होय, बरीच शहाणी दिसतेस की. पाहतो ना आम्ही. दार कसे उघडत नाहीस ते. आता कुठे जाशील ग? आम्ही? सुमतीचा मेंदू खडबडून जागा झाला. मावशी एकट्या नव्हत्या. त्यांच्या मदतीला रघु होता. आणखीही कोणी असतील. धडधडत्या काळजाने तिने पुन्हा एकदा फटीला डोळा लावला. मावशी होत्या तिथे उभ्या होत्या, पण त्यांच्या मागे सुमतीला काहीतरी हालचाल दिसली. मग जेव्हा ते प्रकाशात आले तेव्हा तिला दिसले की तो रघु होता. आणि रघु नव्हताही. आजवर केवळ कल्पनांच्या रूपाने मनात वावरणारी भीती आता सप्रांत सिद्ध झाली होती. कारण आता या रघुने आपला बुरखा, आपले कवच, आपले आवरण बेफिकीरपणे दूर केले होते. तो त्याच्या खऱ्या किंवा जवळजवळ खऱ्या स्वरूपात वावरत होता. हालचालींच्या सोयीसाठी खाली पाय होते. एवढेच काय ते मानवांशी साम्य. त्यावर तिची नजर सारखी घसरत होती, शहारून खाली येत होती. आणि या रघुच्याही मागे आणखी हालचाल होत होती. रघु एकटा आला नव्हता, आणखी काही बरोबर घेऊन आला होता. त्याला तर पुसटचा सुद्धा मानवी आकार नव्हता. काळ्या रेषांची एक गुंतागुंत, तीही सावकाश सुमतीच्या खोलीच्या रोखाने सरकत होती. आम्ही, मावशी म्हणाल्या होत्या. कोणत्याही भावनेची पराकुटी झाली की ती निरर्थक होते. मन बधीर होते. सुमतीची अवस्था ही अशीच झाली होती. ती तिच्या लहानशा खोलीकडे भेदरलेल्या असहाय्य नजरेने पाहत होती. एक खिडकी होती, पण तिला भक्कम गज होते. बाहेरची वाट एकच होती आणि त्या वाटेवर ते उभे होते, जवळ येत होते. जर ती या सापळ्यातून सुटू शकली नाहीत तर पुढचा विचार अशक्य होता, असह्य होता. भय आणि निराशा यांच्यातून एक अविचारी, अविवेकी, बेभान फिकीरपणा आला. परिणामांची पर्वा बाळगली नाही म्हणून तिच्या हातून ते धाडस झाले. कारण मग तिने निर्णय घेतला की एवी तेवी शेवट जवळ आलाच असला तर तो या कोंदट खोलीत नको. त्यांना माझे मानवी शरीर हवे असेल तर त्यासाठी झगडा करायला हवा. सुखासुखी काही द्यायचे नाही, कारण त्यापेक्षा महत्त्वाचे असे काहीच नव्हते.
प्राणांची बाजी लावण्या इतके त्याचे मोल खासच होते. मग होऊ देत तर. सुमतीचा हात कडीवर होता. बोल्ट तिने आधीच सरकावला होता. रघुच्या पावलांची खसखस जवळ आली. मावशी पुन्हा एकदा गरजल्या. सुमती, बऱ्या बोलाने दार उघड, नाहीतर. नाही. सुमती किंचाळली. दारावर धडक आली. सुमती फटीतून पाहत होती. दुसऱ्या धडकेसाठी रघु मागे सरला होता. सुमतीने कडी काढली. रघु जोराने दारावर धडकला. दार बिनविरोध आत उघडले आणि दाराबरोबर रघु कोलमडत आत पडला. पण आता सुमतीला त्याच्याकडे पाहायला सवड नव्हती. पुढच्या क्षणी ती झपाट्याने खोली बाहेर आली. पंजे पुढे करून उभ्या राहिलेल्या मावशींना तिने एका जोराचा धक्का दिला. त्या मागे कोलमडल्या. पुढे आणखीही काहीतरी वळवळत होते, पण तिकडे तर सुमतीने नजरही वळवली नाही. मोठ्या दाराच्या रोखाने ती धावत निघाली. दाराशेजारच्या टेबला मागेही कोणीतरी बसलेच होते. सुमती दाराला भिडली. रोजचा सराव होता म्हणूनच तिला बोल्ट आणि कड्या लवकर सापडल्या. बोटेही लवकर हालचाल करीत नव्हती. मागच्या हॉलमधूनही काही काही आवाज येत होते. अगदी शेवटच्या क्षणी दार उघडले आणि सुमती बाहेरच्या मोकळ्या रस्त्यावर धावत धावत पोहोचली. आणि सुटका. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा समर्थांना हाक हा या कथेचा भाग 1 होता. लवकरच आपण भाग 2 कडे वळूयात. तोपर्यंत ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.